शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरै च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। माते तुझ्या चरणी आश्रय देस्यामा तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा। लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त। सर्वस्व तूचा मुचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजेन नाते। वाटो कसाही गुणहीन सदा जनामी तू माय एक करिसी मम चोदनामी। तू माय एक करिसी मम चोदनामी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। श्री कुलदेवताभ्यो नमो नमः। श्री गुरुदेवताभ्यो नमो नमः। ओम श्री ललिता देव्यै नमः। भवानी त्वं दासे मयि वितिरदृष्टिं सकरुणाम् इति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानी त्वमिति यः तदेव त्वं तस्मै दिशसि निजसायोच्य पदवी। मुकुन्द ब्रह्मेन्द्र स्तुतमकुटनीराजितपदाम् जपो जल्पशिल्पं सकलमपि मुद्रा विरचना। मतिः प्रादक्षिण्यक्रमणमशनाद्या हुतिविधिः। प्रणामस्संवेशस् सुखमखिलमात्मार्पणदृशा। पर्यायः तव भवतु यन्मे विलसितम्। ॐ श्री ललिता देव्यै नमः। श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्। आतापर्यंत आपण ललिता सहस्रनाम स्तोत्रामधल्या 171 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि नाम अभ्यासले ती आहेत 926. आता 1000चा टप्पा गाठायला आता आपल्याकडे फक्त 25-24 नावं एवढी शिल्लक राहिलेली आहेत. सॉरी 75 नावं शिल्लक राहिलेली आहेत. तर आता आपण 172 नंबरचा श्लोक बघणार आहोत. 72 नंबरच्या श्लोकामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे या ललिता देवीचं. स्तोत्र प्रिया स्तुतिमती श्रुती संस्तुत वैभवा मनस्विनी मानवती महेशी मंगलाकृती. आता स्तोत्र प्रिया असं तिचं पहिलं नाम आपल्याला अभ्यासायचं आहे. स्तोत्र म्हणजे काय आपल्याला माहिती. स्तोत्र याला आपण जेव्हा कुठल्याही देवदेवतेचं स्तोत्र आपण म्हणतो ते म्हणजे त्याची स्तुती होती. म्हणजे रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र असं आपण शिवस्तुती म्हणतो. आता शिवस्तोत्र म्हणजे शिवाचं स्तोत्र म्हणजे त्याची स्तुती, त्याचं जे गुणगान करायचंय देवतेचं त्याला आपण स्तोत्र असं म्हणतो. आणि इथं ही स्तोत्र प्रिया आहे. आता स्तोत्रामध्ये जर आपण स्तुती करतोय तर ती स्तुती तिला आवडते. प्रिया म्हणजे आवडणं, म्हणजे ती स्तुती केलेली तिला आवडते. आता इथं स्तुती केलेली आवडते आणि स्तुती कोणालाही आवडते. तुम्ही समजा अरे माघारी मला पुष्कळ नावं ठेवत असतात, काय उगीच काहीतरी सांगत असतात, जोरात सांगतात उगीच
असं कदाचित माघारी म्हणू पण शकत असेल, पण तोंडावर म्हणताना हा नाही नाही ताई खूप छान, आम्हाला बरं वाटलं, छान, हे जे आपण म्हणतो ह्याला पण आपण स्तुतीच म्हणतो. मागे एका नावामध्ये आपण भाट म्हणून उल्लेख केलेला होता. भाट म्हणजे जे त्या राजाची स्तुती करणारे असे पण त्याच्या दरबारामध्ये लोक असायचे. म्हणजे राजाच्या कार्याचं, राजाच्या नगरातल्या राजधानीचं, तिथल्या असणाऱ्या वैभवाचं, या सगळ्याचं वर्णन केलं जातं. अशी जी स्तुती आहे, अशी स्तुती आता इथं जगदंबिकेची स्तुती करायची आहे म्हणजे आपण तिचं अनेक श्लोक म्हणजे नामांमधनं तिचं सौंदर्याचं वर्णन बघितलं, त्याची स्तुती केली, तिच्या गुणांचं वर्णन केलं, त्याची स्तुती केली. ती अनेक दैत्यांचा तिने पराभव केला, ज्यांचा किंवा दुष्ट ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींचा नाश केला. या सगळ्याची स्तुती या श्लोकांमधनं आपण आधी बघितलेली आहे. आणि म्हणून ते स्तोत्र प्रिय असं तिला म्हणते. तिला आवडतीस म्हणजे जर समजा आता तिला आवडती म्हणजे काय, तिला आपण म्हणतोय म्हणून तिला आवडते असं आहे का, तर तसं नाहीये. तर जर तिच्या साधकांनी भक्तांनी अशी जर स्तोत्र गायन तिच्या पुढं केलं तर तिला आवडते. तुम्ही साधारणपणे कोकणस्थ लोकांच्या मध्ये अष्टमीच्या दिवशी ही एक लक्ष्मी उभी करतात तांदळाच्या मुखवट्याची, आणि ठराविक काळापुरतच ते असतं. आणि जसं जसं रात्र चढत जाईल तसं तसं तिचा चेहरा म्हणजे आधी जसा असतो, त्याच्यानंतर बाल्यावस्था, तरुण्यावस्था, वृद्धावस्था असे तिच्या चेहऱ्यावर भाव दिसत असतो. ती उभी केल्यापासून म्हणजे तिचा मुखवटा त्याच्यावरती उभा करून त्याची आरती एकदा झाली की तिची स्थापना होते, आणि मग तिच्या पुढं अनेक भजनं, अनेक गीत, अनेक स्तोत्र अशी सगळी म्हटली जातात. आणि तसं तसं तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज यायला लागतं. म्हणजे स्तुती गायन तिच्या पुढे आपण म्हणजे माझे भक्त माझं कसं स्तुती करताय हे तिला आवडतं, म्हणून ती स्तोत्रप्रिया म्हटलेलं आहे. तिच्या पुढे अनेक स्तोत्र आपण म्हटले जातात. इव्हन आपण सुद्धा गौरी बसवतो आपण, म्हणजे याच्या कोणाच्याकडे काही काही जणांच्याकडे खड्याच्या वगैरे असतात, पण काही जणांच्याकडे उभ्या गौरी असतात. मग त्या गौरींच्या कडं म्हणजे आपण जेव्हा त्या महालक्ष्मी उभ्या करतो तर त्यांच्या समोर किंवा त्यांच्या पुढं बसून जर आपण एखादं त्याचं स्तोत्र अतिशय मनापासून जर म्हटलं तर तो चेहरा आपल्याशी बोलतोय असं आपल्याला भाव प्रगट होतो. कारण तिला आवडते की माझा भक्त किती छान म्हणतोय, म्हणजे त्याच्या मुखातनं तिची स्तुती गायली जाते ह्याचं तिला फार आनंद झालेला असतो, म्हणून ते तिला आवडतं असा अर्थ आहे. आता हे जे स्तोत्र आहेत, ती स्तोत्र जी आहेत ती म्हणजे बरीचशी स्तोत्र, आता आपण शंकराचार्यांची बरीचशी स्तोत्र बघितली, काही काही इतर लेखकांची सुद्धा स्तोत्र आपण बघतो. ही स्तोत्रांचं वर्गीकरण 6 प्रकारांमध्ये केलं जातं. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अभिवादन, दुसरा आहे तो आशीर्वाद, तिसरा आहे कर्तृत्वाचं गुणगान, चौथा आहे पराक्रमाची स्तुती, 5वा आहे गौरवांचं पुनरुच्चार, आणि 6वा आहे समृद्धीसाठी प्रार्थना. अशा 6 प्रकारांमध्ये या स्तुती स्तोत्र गायली जातात. आता बघा आपण जेव्हा सहज नजर टाकू आपण आता आपल्याला जेव्हा कुठलं काय स्तोत्र म्हणायला आपण घेणार तेव्हा हे कुठल्या प्रकारामध्ये येतं बरं हे स्तोत्र, असं थोडंसं आपण त्याच्यावरती विचार करू शकतो. आता उदाहरणार्थ आपण बघितलं अभिवादन जर ह्यासाठी तिचं कोणती स्तुती केली जाते किंवा कोणतं स्तोत्र तिच्यासाठी म्हटलं जाते, तर तिला आता आपल्याकडं आपण ललिता सहस्रनामाबाबतच विचार करू. 627 नंबरचं तिचं जे नाम आहे त्याच्यामध्ये त्रिजगद्वंद्या तिन्ही लोकात पूजा केली जाणारी आहे असं तिचं वर्णन केलं गेलेलं आहे. म्हणजे मग ही तिची स्तुतीच नाहीये का, म्हणजे हे तिचं अभिवादन म्हणजे काय, नमस्कार करणं किंवा अतिशय मनापासून आपण अभिवादन कोणाला करतो जेव्हा म्हणजे आपल्यापेक्षा मोठा असणारी एखादी व्यक्ती, मोठी असणारी व्यक्ती, मग ती ज्ञानानं असू दे, कर्तृत्वानं असू दे, किंवा त्या काही ऋषितुल्य असतात तपस्याधनेनं असू दे, ते आपल्याकडून आणली की आपण आपोआप नतमस्तक होतो आणि पटकन त्यांच्या पायाला नमस्कार करतो, म्हणजे अभिवादन होतं आपण त्याला. नमस्कार करू. आता इथं आत्ता जो मी श्लोक सांगितला, नाम सांगितलं 627 नंबरचं, त्याच्यामध्ये त्रिजगद्वंद्या तिन्ही लोकात असं तिचं नाव सांगितलेलं आहे आपल्या ललितांबिकेचं. म्हणजे तिन्ही लोकांमध्ये
केली जाणारी आहे. वंदन का करतो? वंदन करणं म्हणजे अभिवादन करणं आहे. हो, मग तेच केलं जातं आणि ते तिला आवडतं. म्हणजे तिन्ही लोकांमध्ये ज्या अर्थी तिचं पूजन केलं जाते त्या अर्थी आपण तर करायलाच पाहिजे, कारण की आपल्याला तिला प्रसन्न करून घ्यायचंय. म्हणजे अभिवादनपर जी स्तोत्र आहेत, अशी बरीच स्तोत्र आहेत. नमस्कार, आता आपल्या रुद्रामध्ये आपण बघतो की एक नमक आणि एक चमक, म्हणजे तू तोच आहेस आणि तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असं स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे बघा. आपण हे बघतो, सूक्त वाचतो काही, तर त्याच्यामध्ये नमस्तस्ये 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 नमो नमः असं म्हणतो. हे सगळं जे आहे हे काय आहे? अभिवादन आहे तिला. म्हणजे तिच्या सामर्थ्याचं, तिच्या कौशल्याचं, तिच्याकडे असणाऱ्या शक्तीचं त्याला अभिवादन, त्याला नमस्कार, म्हणजे हा एक प्रकार झाला. दुसरा जो आहे तो म्हणजे आशीर्वाद म्हणतो. आता हा आशीर्वादपर जे म्हणतो आपण, हा आशीर्वादपर जो स्तुती असते, तर आपल्याकडं आपण कुठलेही मोठे यज्ञ याग महापूजा वगैरे झालं तर गुरुजी लोक आशीर्वादपर असे मंत्र म्हणतात. म्हणजे आता तुम्ही अनुभव घेतलाय की नाही मला माहित नाही, पण बऱ्याचशा ह्याच्यामध्ये त्यांनी सांगतात की किंवा आशीर्वादपर किंवा त्याला आणखी मंत्रपुष्पासारखे जे श्लोक आहेत, म्हणजे सगळ्याला आशीर्वाद मंत्र म्हणतात. म्हणजे की ज्या यजमानानं जी पूजा घडवून आणलेली आहे त्याला सगळ्या प्रकारचा आशीर्वाद मिळू दे, त्याचं सगळं भलं होऊ दे, त्याचं चांगलं होऊ दे, यासाठी आशीर्वादपर स्तुती स्तोत्र किंवा आशीर्वादपर मंत्र म्हटले जातात. आपण बरेच वेळेला ही असे आशीर्वाद मंत्र आपल्याकडे म्हटलेली बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. आता कुठं माझ्याकडे लिहिलेलं असलं तरी तुम्हाला एखादा माझा एकदा मी आशीर्वाद मंत्र एकदा म्हणून दाखवला होता. ते आता हे असेल तर कोणाकडं एखादा ओळी वाचून दाखवताय का? कोणाकडे असेल तर मग त्यांच्याकडे असेल एखादं लिहिलेलं आहेत. म्हणजे बऱ्याच स्तोत्रांमध्ये आशीर्वादपर मंत्र असे असतात. काही आता बघा ह्या आपले जे स्तोत्र वाहिनी पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे प्रभू आनंद दाता ज्ञान हमको दीजिए, शीघ्र सारे दुर्गुण हमको दूर हमसे कीजिए, दीजिए हमको शरण में हम सदाचारी बने, ब्रह्मचिंतक धर्म रक्षक वीर व्रतधारी बने. अशा तऱ्हेनं आपण तिची स्तुती केली की आम्हाला तू असा आशीर्वाद दे की आम्ही या सगळ्यातनं बाहेर येऊ, आमचं सगळं चांगलं होऊ दे. प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करे, दिव्य जीवन को हमारा तेरे यश गाया करे. म्हणजे तुझं गुणगान तर आम्ही नेहमीच गाणार आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. कारण आपण स्तुती गातोय, स्तोत्र म्हणतोय, म्हणजे तिचं गुणगान गातच आहोत. पण त्या व्यतिरिक्त हे प्रार्थना आहे की तू आम्हाला तुझा आशीर्वाद सदैव आमच्या डोक्यावरती राहू दे. आपल्याकडं बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो बघा की मोठ्या मोठे माणसं म्हणतात, अरे माझ्याकडे काही द्यायला नाहीये रे तुला, असू दे काका, काही देऊ नका, फक्त आशीर्वाद द्या, असं आपण म्हणतो. म्हणजे काय आहे तर म्हणजे त्यांच्याकडे जी असणारी एक दैवी शक्ती किंवा त्यांच्या श्रेष्ठत्व आणि ज्येष्ठत्व दोन्ही आहे त्यांच्याकडे. ते ज्येष्ठ असतात, मोठे असतात आपल्या कुटुंबामधले, आणि श्रेष्ठ पण असतात, काही ज्ञानानं काही कर्तृत्वानं. आणि अशांचा आशीर्वाद यांनी नुसता आपल्या डोक्यावरती जरी हात ठेवला तरी सुद्धा आपण काय होतो, त्याच्यामुळं आपोआपच आपल्याला चांगले गुण त्यांच्यातले संक्रमित होतात. म्हणून आशीर्वाद सुद्धा आपण नमस्कार करताना जसं त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करायचा आहे, तसं आशीर्वाद देणाऱ्यांना सुद्धा त्या ज्यांनी नमस्कार केलेला आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हणायचा. म्हणजे मोठी माणसं म्हणतात बघा की इच्छित मनोरथ परिपूर्ण वस्तू. मग कुठली इच्छा तुमची असेल मनामध्ये, कोणी म्हणत असेल माझं प्रेम सफल होऊ दे, कोणी म्हणेल मला चांगली डिग्री मिळू दे, कोणी म्हणेल माझं सगळं घरदार सगळं चांगलं होऊ दे, मला नवीन बंगला बांधायचं. ही सगळे आशीर्वादपर आहे. तर असा हा जो दुसरा प्रकार आहे स्तोत्रांचा तो आशीर्वादपर आहे, म्हणजे आशीर्वाद देणारी स्तोत्र आहे. आता या स्त्री सुक्तामध्ये किंवा जेव्हा आपण स्तोत्र म्हणतो त्याच्यानंतर आपण फलश्रुती म्हणतो बघा. फलश्रुती म्हणजे काय असतं की त्या स्तोत्राने दिलेलं आपल्याला दिलेलं जे काय आहे फळ ते म्हणजे आपल्याला एक प्रकारचा आशीर्वादच आहे. आपण ते स्तोत्र म्हटले की आपल्याला आशीर्वाद मिळणार, म्हणजे त्यांच्याकडनं आपल्याला
चांगल्या प्रकारच्या भावना मिळत असतात आणि म्हणून त्याला आशीर्वादप्रद मंत्र असं म्हटलं. तिसरं जे आहे ते कर्तृत्वाचं गुणगान. म्हणजे बघा आता इथं कर्तृत्वाचं गुणगान करण्यासाठी आता ललिता सहस्रांबिके म्हणजे ललिता सहस्रनाम स्तोत्रामध्ये मिथ्या जगदधिष्ठाना असं तिला म्हटलं आहे. म्हणजे का मिथ्या जगदधिष्ठाना म्हणजे ही अधिष्ठात्री देवता आहे आणि मिथ्या जगत हे जे जगत मिथ्या असं जे आपण म्हणतो म्हणजे खोटं हे सगळं जग मायावी आहे आणि ह्या जगदाची ही अधिष्ठात्री देवता आहे खरं म्हणजे. पण तिच्या कर्तृत्व सगळ्यात जास्त आहे कारण ती ह्या सगळ्या विश्वाचं पालन पोषण करते आहे, भरण पोषण करते आहे, त्याला सगळ्यांना सांभाळते आहे, ती जगन्माता आहे, जगद्धात्री आहे, असे सगळे कर्तृत्व तिचं आहे. या सृष्टीच्या निर्मितीमध्ये, ते चलनवलन सांभाळण्यामध्ये आणि काही संकट आलं तर ते दूर करण्यासाठी सगळे गुण कर्तृत्वाचे गुण तिच्याकडे आहेत. म्हणजे जगाचं चलनवलन करण्यासाठी ती आहे. म्हणून तिला ह्या भ्रामक विश्वाचं कारण असणारी ही चेतना शक्तीच आहे आणि म्हणून तिच्या कर्तृत्वाचं गुणगान करण्यासाठी आपण हे ललिता सहस्रनामामधले हे दे मिथ्या जगदधिष्ठाना असं जे म्हटलेलं आहे 735 नंबरचा श्लोक आहे. तर त्यानुसार आपण तिची प्रार्थना केली. आता हे का सांगितलं म्हणजे ह्या श्लोकांचे नंबर मी का दिले, त्या श्लोकांमध्ये असणारा जो भाव आहे तो भाव आपल्याला जर अपेक्षित असेल म्हणजे त्या दृष्टीनं तिचं कर्तृत्व गायचंय, तिचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे तर तो श्लोक आपण वारंवार पुनरुच्चारण करून वाचायचा आहे. आपल्याला सौंदर्य लहरी जेव्हा ताईंनी शिकवलं माधवी ताईंनी तर तेव्हा काही श्लोक सांगितले होते बघा की हे मुलाबाळांना बुद्धिमत्ता मिळण्यासाठी आहे, त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत नाही किंवा काही हे आजारपणाची असली तर त्यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी आहे, संसारिक अडचणी दूर होण्यासाठी असतो. म्हणजे काय आहे तर त्या श्लोकाचा आपली जी अडचण आहे त्यासाठी ते 2 श्लोक आपण किंवा तो 1 श्लोक आपण वारंवार म्हणायचा की ज्या योगेने आपल्या मुखातून त्यातल्या काही शब्दांचं पुनरुच्चारण होतं आणि मंत्र बीज जपल्यासारखं आहे, नामोच्चारण होत असतं आणि आपोआपच त्याचा परिणाम आपल्याला आशीर्वादात मिळत असतो. आणि म्हणून आपण हे पुन्हा म्हणायचंय. आता सध्या मी जे 2 श्लोक आपल्या सौंदर्य मधले म्हणतेय की तू कशी आहेस तर ते 2 श्लोक कसे आहेत प्रार्थना स्वरूप आहेत. म्हणजे पहिलं जे आपण म्हटलं अभिवादन की तिला नमस्कार असतो, तू कशी आहेस त्याची आम्हाला कल्पना आहे आणि तुझ्या कृपेची पाखर माझ्या आमच्यावरती सदैव असू दे हा त्याच्यामधला गर्वितार्थ आहे. म्हणून तिच्या कर्तृत्वाच्या गुणगानासाठी अनेक श्लोक आहेत. मी एक नमुना दाखल घेतलाय. आता तुम्ही जेव्हा त्याचा अर्थ बघत असाल तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे तिच्या इथे कर्तृत्व आहे. म्हणजे आता पुढचं पराक्रमाची स्तुती असं ते पुढचा श्लोक आहे, पराक्रमाची स्तुती हे 4था प्रकार आहे. म्हणजे स्तोत्रांच्या वर्गीकरणामध्ये काही श्लोकांमध्ये किंवा काही स्तोत्रांमध्ये हा पराक्रमांची स्तुती केलेली असते. आता आपल्या श्लोकामध्ये विचार केला तर भंडा सुरेंद्र निर्मुक्त शस्त्र प्रत्यस्त्र वर्षिणी ती काय करते तर भंडासूर हा जो राक्षस होता त्याचं निर्मूलन तिने केलेलं आहे ललितांबिकेनं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्या भंडासुरांनी जी शस्त्र प्रत्यस्त्र वापरत होती त्याला प्रतिकार करण्यासाठी तिने सुद्धा आपल्याकडच्या अनेक शस्त्रांचा वापर करत केलेला आहे आणि तिने आपलं अंतिम ध्येय की त्याला त्याचा निर्मूलन करणं, त्याचं निर्धारण करणं हे तिने साध्य केलेलं आहे. युद्धभूमीवर ती आपोआपच विविध शस्त्रास्त्र वापरते आणि भंडासुरासारख्या दुष्ट शक्तीचा नाश करते. म्हणजे तिथं अविद्येचा नाश करण्यासाठी सुद्धा ती काय करते भक्ताला आध्यात्मिक मार्गदर्शन करते. म्हणजे जसं भंडासूर हा दुष्ट प्रवृत्तीचा होता त्याची दुष्ट प्रवृत्ती नष्ट करून टाकली तिने त्याचा वध करून आणि तसंच भक्ताला सुद्धा ती सांगते की भंडासुरासारख्या दुष्ट प्रवृत्ती सारखं तुमच्या मनामध्ये अज्ञान अंधकार भरलेला आहे आणि त्याला आपल्याला नष्ट करायचं तो काढून टाकण्यासाठी तुम्ही माझी स्तुती गा. म्हणजे पराक्रमाची स्तुती जी आहे ती तुम्ही गा, ते तुम्ही म्हणा म्हणजे आपोआपच तुम्हाला काय होणार आहे की त्या अविद्येचा नाश किंवा अज्ञानाचा नाश होणार आहे आपोआपच आणि तुम्ही ज्ञानी बनणार आहे. हे त्या स्तोत्रांमधनं आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पुढचा जो वर्गीकरण स्तोत्राचं सांगितलं ते म्हणजे गौरवांचे पुरच्चरण.
गौरवांचं पुरस्चरण करायला सांगितलंय. आता गौरवांचं पुरस्चरण म्हणजे काय, तर तिचा गौरव करायचा. आणि कुणीही एखादं कार्य केलं तर आपण त्याचा गौरव करतो, गौरव सन्मानार्थ. आता परवाच एक पेपरमध्ये बातमी आली होती की आणीबाणीच्या काळामध्ये काही जण तुरुंगामध्ये काही काळ राहिले, तर त्यांच्या गौरवार्थ सरकारने त्यांना पेन्शन जाहीर केलेली आहे. म्हणजे त्याला कॅटेगरी लावलेल्या आहेत, कोणी काय केलं, कुठून आले होते, किती दिवस राहिले, त्रास सहन केला, असे जे प्रकार आहे सगळं त्याच्यामध्ये. प्लस म्हणजे गौरवार्थ आहे. त्या गौरवांचं पुनरुच्चारण करायचं, पुन्हा पुन्हा तो गौरव सांगायचा. त्यासाठी आपल्याकडे 658 नंबरचा श्लोक बघा. इच्छा शक्ती, ज्ञान शक्ती, क्रिया शक्ती. आता गौरव करायचा आहे कशाचा, तिच्या शक्तीचा. ती इच्छा शक्ती इच्छेमध्ये आहे, ज्ञानामध्ये आहे आणि क्रियाशीलते, तिच्याकडे सगळेच गुण आहेत. त्यामुळं त्या सगळ्यामध्ये म्हणजे तिच्याकडे असणारी जी सर्वोच्च ऊर्जा आहे, इच्छाशक्ती, म्हणजे आपल्याला जे वाटतंय, जे व्हावं असं वाटतंय, जी आपल्याला आसक्ती आहे, त्या सगळ्यामध्ये तिचीच शक्ती, तिचीच ऊर्जा कार्यान्वित होते. त्या ज्ञानशक्ती, ज्ञानाचं तर ती भांडारच आहे. तेव्हा ती सांगते की मला जर काही शक्य झालं नाही तर मी तुम्हाला शिवापर्यंत येऊन पोहोचवते, कारण शिव हा ज्ञानाचं भांडार आहेच. आणि मग त्याच्याकडनं ती आपल्याला ज्ञान द्यायचा प्रयत्न करते. म्हणजे तिथंही ती ज्ञानशक्ती म्हणून आपल्याला पुढे येते आपल्या साधकांसाठी. त्यानंतर तिसरा प्रकार आहे क्रियाशीलता. आता हा तर फार महत्वाचा आहे, कारण ती 64 कलांनी युक्त आहे बघा. म्हणजे तिच्याकडे तर सगळ्याच कला आहेत. मग त्या सगळ्या कलांनी युक्त अशा क्रिया तिच्याकडून केल्या जातात. आणि म्हणून आपण तिचं काय करतो, ती सर्वोच्च ऊर्जा शक्ती आणि तिची पराशक्ती म्हणून आपण तिला ओळखतो. आणि म्हणून ती सर्व त्रैलोक्याचं नियंत्रण सुद्धा ती याच शक्तीद्वारे करते ना. तिच्याकडं ही जी क्रियाशक्ती आहे बघा, एवढ्या मोठ्या विश्वाचा कारभार चालायचा सोपी गोष्ट नाहीये. मग ती काय करते, योगिनीसारख्या काही निर्माण करते, नित्यदेवींसारख्या काही तिने निर्मिती केलेल्या आहे. आणि त्यांच्याकडनं ते त्या तिथीला त्यांच्याकडनं सगळं कारभार चालवून घेते, कोणावरती काही जबाबदारी सोपवते. हे जे आहे हे क्रियाशक्तीचं लक्षण आहे. तिच्याकडे असणारी ऊर्जा आहे ना, हे सगळं सांभाळत असते. श्लोक आहे तो म्हणजे समृद्धी, म्हणजे श्लोक म्हणजे पुढचं जे वर्गीकरण त्यांनी सांगितलेलं आहे ते आहे समृद्धीसाठी प्रार्थना. आता समृद्धीसाठी प्रार्थना ही जी आहे, कारण समृद्धी ही प्रत्येकाला हवी असते आणि ती तर राज्यकर्त्री आहे, साम्राज्यात आणि दायिनी आहे. आणि साम्राज्य हे नेहमीच राज्यापेक्षा मोठं असतं. आपण म्हणतो ना की ह्याचं साम्राज्य म्हणजे त्या काळामधल्या राज्यांचं जे साम्राज्य म्हणजे अनेक राज्य एकत्रित येऊन जे राज्य केलं जातं त्याला आपण साम्राज्य म्हणतो. विस्तारित राज्य, साम्राज्य, अनेक राज्य एकत्रित आलेली असतात. आणि त्या राज्यापेक्षा श्रेष्ठ अशी समृद्धता ही त्या संयोजनानं तिच्या होत असते. म्हणजे तीच काय करते, अनेक राज्यांचा कारभार ती चालवतीच आहे आणि त्यांना एकत्रितपणे एका छताखाली आणते. ते साम्राज्य आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की काही नाही, त्यांच्या घरामध्ये ना त्या सगळं त्या मोठ्या ताई आहेत ना, त्यांचंच सगळं साम्राज्य चालतं. तसं त्यांचं साम्राज्य चालतं म्हणजे काय, तर त्या व्यक्तीने सांगितलेल्यानुसार, त्या व्यक्तीच्या विचारांनुसार त्या घरातले सगळे निर्णय किंवा सगळ्या कृती केल्या जातात. आता इथं ही तर विश्वाची चालक आहे, विश्वाची चालक आहे, विश्ववंद्य आहे ती. मग त्यामुळं आपापच त्या समृद्धीसाठी तिची प्रार्थना आपल्याला करायला पाहिजे. 658 नंबरचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये आपण ही प्रार्थना तिच्यासाठी करू शकतो. आणि साम्राज्य हे आता इथं आणखीन एक अर्थ अभिप्रेत असा आहे की हे जे म्हणजे समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे त्यामुळे श्रीचक्राचं किंवा कैलासाचं असंही वर्णन घेऊ शकतो आपण. म्हणजे श्रीचक्र जे आहे ते किंवा कैलास, म्हणजे कैलासामध्ये आपण पोहोचतो म्हणजे काय, हे सगळे टप्पे पार करत वरती शेवटपर्यंत आपण जातो. म्हणजे त्रैलोक्याचे राजे ज्याच्यावर ती राज्य करते, हे त्रैलोक्याचे राजे म्हणजे विष्णुलोक, देवलोक, इंद्रलोक, ही सगळी जी लोक आहेत त्या सगळ्यांवरती साम्राज्य करणारी अशी ही देवता आहे. आणि म्हणून
सगळीकडे चालतं. हिच्याही प्रार्थना केल्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा तिचीच प्रार्थना करतायत आणि कल्याणासाठी करतायत, म्हणून ती साम्राज्ञी म्हणून पण आपण ओळखतोय. आणि तीच आपल्याला, आणि जेव्हा आपण तिची प्रार्थना करू, तिला प्रसन्न करून घेऊ, ती आपोआपच आपल्या भक्ताला आत्मसाक्षात्कार करून देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आत्मसाक्षात्कार करून देते म्हणजेच ती त्या भक्ताच्या साधनेला शेवटच्या अंतिम टोकाला म्हणजे श्रीचक्राच्या अंतिम टप्प्यापर्यंत नेते आणि त्याला तिथं शाश्वत आनंद देते. आशीर्वादपर स्तोत्र पहिल्यांदा सांगितले मी 1-2, पण आता आणखीन त्याचं थोडस आपण बघूया की ज्ञान आणि संपत्ती. ज्ञान मिळवायचं असेल तर ते त्यासाठी पण, आणि संपत्ती मिळवायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे, तिच्याच कृपेचा भाग आहे हे दोन्ही, ज्ञान आणि संपत्ती. आणि माणसाला दोन्हीची गरज असेल. समजा एखाद्या घरामधली सगळीच माणसं निर्बुद्ध आहेत, म्हणजे त्यांची बुद्धी काम करत नाही, तर त्यावेळेस त्या घरातल्या भरपूर पैसा जरी असला तरी सुद्धा चांगल्या कृती हातनं होत नाहीत, कारण त्यांच्या बुद्धीच्या पलीकडं काही काही गोष्टी असतात, असं होत असतं. म्हणून ज्ञान आणि संपत्ती जर दोन्ही एका ठिकाणी यायचं वाटत असेल तर तिची कृपा आपल्याला पाहिजे. ह्या नामामध्ये वाग्देवी आपल्याला सांगतायत की आपण जे देवी सुक्त म्हणतो, देवी महात्म्य म्हणतो, किंवा श्री सुक्त म्हणतो, किंवा दुर्गा सुक्त म्हणतो, सौंदर्य लहरी यासारख्या वैदिक सुक्त म्हणतो, हे सर्व आणि सर्व स्तोत्र श्लोकांची स्तुती करतायत. ह्या सगळ्या श्लोकांमधून आपण तिची स्तुती करतोय आणि ती तिला फार आवडते. सप्तशती सारख्या, देवी भागवत सारख्या हे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचंही पठण तिला आवडतं, ज्यामध्ये तिच्याकडून मी आता जे 6 प्रकार सांगितले स्तुतीचे, ह्या सगळ्याचं वर्णन त्या ग्रंथांमध्ये केलेलं असतं. म्हणून आता सौंदर्य लहरीचा जेव्हा आपण अभ्यास केला किंवा जेव्हा काहींनी आपल्याला सांगितलं तर काही श्लोक ह्यासाठी आहेत, काही श्लोक त्यासाठी आहेत असं सांगितलं जातं. आपण जेव्हा अर्थ बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्या श्लोकांमध्ये हा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे तिचे काही स्तोत्र जर आपण म्हटलं, हा श्लोक म्हटला तर आपल्यावरती ती ही कृपा करणार आहे, म्हणजे अशा चांगल्या प्रकारची समृद्धी देण्यासाठी, किंवा गौरव म्हणजे तिचं त्या शब्दांचं त्या मंत्रांचं पुनरुच्चारण केल्यावर गौरवास्पद आपण सुद्धा आपल्याकडनं सुद्धा काहीतरी गौरवशाली कार्य होऊ शकतं. हे सगळं तिच्या कृपेचा भाग आहे, हे तिला आवडतं. आणि श्लोक म्हटलंय की बीज मंत्राने नाम जप करणं हे आपोआप होतं. काही श्लोकांमध्ये काही बीज मंत्र सुद्धा आहेत. आता सौंदर्य लहरी सारखं जे स्तोत्र आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा बीज मंत्रांचा आपोआप अंतर्भाव झालेला आहे. आणि त्यामुळे सौंदर्य लहरी स्तोत्र म्हणत असताना बिनचूक म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तसंच ललिता सहस्रनाम सुद्धा बिनचूक म्हणायचा प्रयत्न केला. साधी रामरक्षा म्हणायची ती सुद्धा बिनचूक म्हणायची. तर हा बिनचूक हा तो शब्द आहे, म्हणजे कोणतीही चूक न होऊ देता, ह्रस्व दीर्घ अशी कोणतीही चूक करायची नाहीये, चुकीचे शब्दोच्चार करायचे नाहीयेत. अशा तऱ्हेनं आपण जेव्हा ते श्लोक म्हणतो आणि बीज मंत्राचा नाम जपही आपल्याकडनं केली जातो, तेव्हाच तिची स्तुती केल्यासारखी आहे. म्हणजे तेव्हा तिची स्तुती करतोय आपण. स्तोत्र प्रिय असं तिला म्हटलेलं आहे. म्हणजे त्या स्तोत्रांमधनं आपण तिची स्तुती करतोय आणि ते तिला आवडते. पण चुकीचं म्हटलं तर तिला आवडेल का? हा माझा भक्त काय बरोबर चांगलं म्हणत नाहीये, बीजमंत्राचा जप करतोय पण तो बीजमंत्र उलटा पलटा म्हणतोय, मग त्याचे परिणाम पण उलटे पलटेच होणार ना आपल्याला. समजा साधं आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. साधा 2 ओळीचा श्लोक आहे, पण म्हणजे शरणागत भावाने जर आपण तिची भक्ती केली तर आपल्या भक्त असणाऱ्या लेकरांवर ही माता नक्कीच कृपा करणार, त्याला प्रसन्न होणार, आशीर्वाद देणार. म्हणूनच आपण रोज कुठल्याही ग्रंथाचं वाचन करताना स्तुती स्तोत्र किंवा एखादी प्रार्थना स्तुतिगत म्हणतो. म्हणजे आपण आता आपल्या या ललिता सहस्रनामच्या अर्थ सांगताना रोज आपण माते तुझ्या चरणी आश्रय दे श्याम असं आपण सुरुवात करू, म्हणजे तिची प्रार्थना करू. म्हणजे तिला हे सगळं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिला आनंद प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल
कारण तीच कृपा करणार आहे. आणि हे सगळं म्हटल्यावरती तिला आनंद होतो की काय छान सुरुवात करताना माझी आठवण तरी केली, माझी स्तुती केली, मला प्रार्थना केली आहे. कारण तू तिथं येऊन हजर राहायला पाहिजे. म्हणून आपण जेव्हा रामकथा वगैरे सांगतात तर तेव्हा हनुमंताची सुद्धा आठवण का काढतात, तर तो तिथं त्या कथेमध्ये येऊन बसायला पाहिजे, त्याची कृपा सुद्धा व्हायला पाहिजे. कारण तो कीलकम आहे. त्यामुळे रामाची भक्ती करण्याकरताना तो आपल्याला तिथं सहाय्यभूत हवा आहे. मग हे जे आहे तसं हिची सुद्धा जर कृपा आपल्याला हवी आहे, कारण ती श्रीमाता आहे, सर्वोच्च माता आहे. आणि म्हणून आपण ही सगळी स्तोत्र म्हणत असताना अतिशय शरणागत भावानं आणि अचूक म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. कारण काही मंत्र हे बीज मंत्र असतात आणि बीज मंत्रांच्या चुका झाल्या तर ते आपल्या देहालाही म्हणजे विपरीत परिणाम घडवून आणतात. आपल्या ज्या काय कृती आपल्याकडनं होत असतात त्याच्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि म्हणून इथं त्यांनी वाग्देवी तिला आपल्याला सांगतायत की ती स्तोत्रप्रिय आहे, म्हणजे स्तुती तिला आवडते, पण ही स्तुती सुद्धा कशी व्हायला पाहिजे, अचूक व्हायला पाहिजे, योग्य व्हायला पाहिजे, भक्तांना शरणागतीनं करायला पाहिजे तिची भक्ती, म्हणजेच ती आपल्यावरती कृपा करणार आहे. हे तिचं एक नाम आहे. आता दुसरं जे नाम आहे स्तुतिमती असं नाव आहे. स्तुती आणि मती. आता स्तुती म्हटली की कौतुक करणं, स्तुती करणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मती म्हणजे काय, तर मती म्हणजे आपली बुद्धी किंवा आपलं ज्ञान. मती आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला आपले, अरे हे एवढं सगळं होत असताना तुझी मती काय भंग झाली होती का कुठं ठेवून आला होतास तू आठवड्यात बांधून, असं वगैरे पूर्वीचे लोक आपल्या मुलांना वगैरे असं काहीतरी म्हणत असतं ना. मती म्हणजे स्पष्ट शब्दात मती काही शेण खायला गेली होती का तुझी, असं रागारागाने आई वडील एखाद्या मुलाला म्हणजे तेच काय, तर तुझ्या बुद्धी घाण पडली होती का, कुठं का चालली नाही तुझी बुद्धी, असं ते आई वडील विचारत असतात. म्हणून इथं मती हा शब्द म्हणजे बुद्धी किंवा ज्ञान. आता इथं बुद्धीच असं नाही, पण आपलं जे ज्ञान आहे, आपल्याला जे काही कळतंय, जे आपल्याला मिळवायचे ज्ञान प्राप्ती जी करायची त्यासाठी आवश्यक असणारी बुद्धी याला आपण मती असं म्हटलं. आणि स्तुती म्हणजे स्तोत्रच, म्हणजे तुझं स्तुती. तसंच ह्या मती ह्या शब्दामध्ये मती दुसरी वेलांटी आहे. मतीला दुसरी वेलांटी आहे. त्याच्यामध्ये त्याची जर फोड करायची ठरवली तर मती हा पहिल्या वेलांटी देऊन मती अधिक ई, आणि मती म्हणजे ज्ञान आणि ई म्हणजे संपत्ती. मती म्हणजे ज्ञान, पहिल्या वेलांटीची मती म्हणजे ज्ञान, आणि ई असा बीजमंत्र त्याच्यामध्ये मिळालेला आहे. आणि तिथं म्हणजे संपत्ती म्हणजे मती दीर्घ झालेली, म्हणजे त्याचा अर्थ आहे. म्हणजे मागील नामामध्ये म्हणजे आताचं जे आपण स्तुतिप्रिया स्तोत्रप्रिया असं जे नाव तिचं बघितलं त्या नामामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या ज्ञान बुद्धीच्या योगाने म्हणजे आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे, आपल्याला जी बुद्धी प्राप्त झालेली आहे, आपण जे काय म्हणू शकतो, वाचू शकतो, काय जप जाप करू शकतो, ह्या सगळ्या योगानं विविध स्तोत्रांद्रावे म्हणजे स्तोत्र जे आहेत त्यांचं पठण करून त्या स्तोत्रांच्या साह्यानं आपण काय सश्रद्ध भावनेनं, हा शब्द महत्वाचा आहे, सश्रद्ध भावना म्हणजे आपली श्रद्धा पाहिजे. नाही तर त्याला काय होतंय, त्याला काय होतंय, नाही म्हटलं तर काय होईल, असं विचार नको आहे. सश्रद्ध भावनेनं ते सगळं आपल्याकडनं घडलं गेलं पाहिजे. मग त्या देवतेचं पूजन असो, तिची स्तोत्र म्हणणं म्हणजे स्तुती केली तर आपल्याला ही काय करते, ब्रह्मज्ञान. त्या आपल्या ललितांबिकेचं किंवा या श्री मातेचं वैशिष्ट्यच हे आहे की ती आपल्या लेकरांना, आपल्या भक्तांना, आपल्या तिचे जे साधक आहेत त्या सगळ्यांना काय करते, ती ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी किंवा ब्रह्म्यात विलिनीकरण म्हणजे मुक्ती मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारं जे ज्ञान आहे त्याचं ती मार्गदर्शन करते. बऱ्याचशा श्लोकांमधून आपण हे बघितलेलं आहे की ती मार्गदर्शन कशासाठी करते आपल्याला, तर अरे साधक भक्ता तुला इथं हा जो जन्म आहे, तुझ्या क्रियाशक्ती, तुझ्या इच्छाशक्ती हे सगळं होणारच आहे, तुला ज्ञान पण मिळणार आहे, पण तुझं अंतिम ध्येय कुठलं पाहिजे, तर मुक्ती मिळवण्याचं. आणि त्या मुक्तीप्रत जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम. कारण मुक्ती मिळते म्हणजे काय होतं, तर ती ब्रह्माच आहे, आपली ललितांबिका ब्रह्माच आहे आणि तिच्यामध्येच विलीन व्हायचंय, म्हणजे पुन्हा त्याच्यातनं बाहेर येणे नाही, विलिनीकरण झालं. जसं आपण पाण्यामध्ये मीठ टाकलं तर ते मीठ विरघळून जातं,
पुन्हा आपल्याला त्यातलं मीठ बाहेर काढायला तर काय आपोआप म्हणजे असं लगेच. मग पूर्वी म्हणाल की समुद्राच्या म्हणजे उन्हामध्ये वाळवलं तर परत ते असं खारट पाणी मग मीठ तयार होतं वगैरे, ती गोष्ट वेगळी आहे. पण आपण ती जी साखर किंवा मीठ आपण ज्या पाण्यामध्ये टाकतो त्याचं पुन्हा आपल्याला त्याचं विघटीकरण करून त्यांना बाहेर काढता येत नाही. ते पूर्णपणे त्या पाण्यामध्ये विलीन होऊन गेलेले असतात, विरघळून गेलेले असतात. तसं आपण सुद्धा ललितांबिकेच्या ज्ञानामध्ये आपण सुद्धा अगदी आपल्याला मिळालेल्या ज्ञानासहित विरघळून जायचंय, तिच्यामध्ये लिप्त होऊन जायचं आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं आता इथं जे पहिल्यांदा मी मती म्हणजे ज्ञान आणि ई म्हणजे संपत्ती असं सांगितलं. आता इथं संपत्ती अर्थ आहे म्हणजेच ते ज्ञान. आता ते कोणतं ज्ञान आहे तर ते ज्ञान संपत्ती आणि भौतिक संपत्ती. आता इथं जे ज्ञान मिळवायचंय म्हणून संपत्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पैसा, अडका, घर, दार हे सगळं, इतक्या पावत्या, इतक्या फिक्स डिपॉझिट, इतके काय 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 असेल ते तुमचं सगळं. पण इथं जी अपेक्षित आहे तिला ती कोणती संपत्ती आहे. आता तुम्ही म्हणाल आता सध्या तरी आपल्याला भौतिक संपत्ती म्हणजे सगळे जे नवीन नवीन आपल्या ह्याच्यानुसार आत्ताचं जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्यानुसार असणाऱ्या सर्व वस्तूंनी युक्त अशी जी सगळी संपत्ती ती मला हवी आहे. म्हणजे काय, मोठ्यात मोठा आयफोन पाहिजे, इकडं टॅब पाहिजे, इकडं कॉम्प्युटर पाहिजे, ही सगळी संपत्ती मला हवी आहे. मोठ्या मोठ्या टेलिव्हिजन, मोठ्या जे छोट्या स्क्रीनवर दिसणार आहे तेच मोठ्या स्क्रीनवर दिसणार आहे, पण मला मोठा टेलिव्हिजन हवा, मग सगळी यंत्र हवी घरामध्ये. हे सगळं जे ही भौतिक संपत्ती झाली. पण त्याही व्यतिरिक्त ज्ञान संपत्ती जी आहे ती धनसंपत्ती आपल्याला जास्त मिळेल. मग ते ज्ञान कशाचं असावं की आपलं शरीर कसं सुदृढ होईल त्याचं ज्ञान आपल्याला मिळायला पाहिजे. मला जे म्हणायला येते किंवा मला जी स्तुती करायला येते ते मला चांगल्यात चांगलं कशा प्रकारे मिळाली, त्या स्तोत्रांमध्ये काय अर्थ अभिप्रेत आहे हे ज्ञान मला मिळालं. म्हणजे हे ज्ञान संपत्ती जी आहे ते अशा प्रकारे आपल्याला मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा यायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला आपोआप त्यामुळे समृद्धता येते. तुम्ही आपले स्वतःचेच आत्मपरीक्षण म्हणतो आपण कसं. 10 वर्षापूर्वीची संध्या कशी होती विचार करा. थोडंसं आत्मपरीक्षण केलं की आपल्या लक्षात येतं 10 वर्षापूर्वी काय होतं बरं. नुकतं मुलांची बाळांची लग्न कार्य सगळी झालेली होती, निवांत झालेली होती. मग काय खानापिना, इकडे फिरायला जा तिकडे फिरायला जा, ही यात्रा ती यात्रा म्हणजे. पण आत्ताच जर केलं तर आत्ताचा विचार केला तर त्यापेक्षा आत्ताची परिस्थिती काय आहे. आता तसं नाही, ती आता थोडीशी ज्ञानाने समृद्ध झाली, तिच्या चुका तिला कळलेल्या आहेत किंवा तिला आता योग्य मार्ग कोणता आहे की ज्यातनं ती समृद्ध होती आहे. कशा तऱ्हेनं योगाचा अभ्यास केला, रोज हास्ययोग वगैरे केला की माझं शरीर चांगलं राहणार आहे याची समृद्धता तिच्याकडे आली. म्हणजे तिला कळलंय. त्यानंतर विविध तऱ्हेची स्तोत्र आपल्याला वाचायला यायला लागली, हेही ज्ञान मला प्राप्त झालेले. ठीक आहे, त्या त्या देवतेच्या शक्तीनुसार त्या देवतेचं गुणगान केलं तर ती शक्ती मला प्रदान करणार आहे याचंही ज्ञान मला आता मिळालं. म्हणजे समृद्धता आपोआप येते आहे. आणि हे सगळं म्हणजे ही जी समृद्धता आहे आपली ज्ञान संपत्ती, आपली भौतिक संपत्ती, ही जी सगळी आहे ही सगळी आपल्याला ही ललितांबिका आपल्या भक्ताला प्राप्त करून देते. साधक जो असतो त्या जर साधकानं तिची भक्ती केली शरणागत भावनेनं तर ती नक्कीच त्याला प्रसन्न होते आणि त्याला ते प्रदान करते आहे. अर्थात अध्यात्म मार्गावर तर ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा कुठे आहे. आता गेल्या 5-7 वर्षापासून मग आपल्याला थोडस आध्यात्मिक आपलं म्हणजे करोनानी एक म्हणा असेल किंवा काय 6-7 वर्षापासून आपण सगळे घरात बसून होतो. त्यावेळेस तर अगदी आपल्याला आता कसं पुढं व्हायचं, आपलं बाहेर तर कुठं जाता येत नाही, सगळे देवळं बंद, हे बंद ते बंद. मग आपल्याला हे मार्ग सुचले. म्हणजे आता तिने आपल्याला पथदर्शन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, मार्ग दाखवला की अरे कशाला तुम्ही ह्याच्यातनं मार्ग काढा ना, आहे ना तुमच्या जवळ सगळ्यांच्या जवळ फोन बिन, एवढे अँड्रॉइड फोन मोठे मोठे तुमच्या मुलींनी घेऊन दिलेले आहेत, नवऱ्यांनी घेऊन दिलेले आहेत. वापरा की त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करा. आणि का तुम्ही तुमचं ज्ञान सगळं बंदिस्त करून ठेवताय. नको, त्याच्यापेक्षा तुम्ही एकत्र या, काहीतरी म्हणा, काहीतरी शिका. हे जे सगळं आहे हे सगळं करण्याचा मार्ग, पथदर्शित मार्ग ती आपल्याला
सांगितलाय आणि मग ती सांगते, मग आपण आपोआपच कसं आध्यात्मिक मार्गाला लागतो. मग ठीक आहे, वेळ आहे आपल्याला आता, दुसरीकडे कुठं जाता येत नाही, कोणाकडं कोणाशी बोलायला येत नाही, कोणाकडे जाता येत नाही, बाहेर जाऊन काही खाता पिता पण येत नाहीये. मग काय येऊन जाऊन खायचं प्यायचं आणि घरात बसायचंय. मग तो बसायचं घरामध्ये आहे तर त्याचा आपण योग्य उपयोग करून घ्यायचा, म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगती करून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आणि हे जे आहे म्हणजे अप्रोप्रिएट त्या साधनाचा अँड्रॉइड फोनचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे करून घेतला. आणि हा मार्ग तिनेच सुचवलेला असतो, त्याशिवाय होतं. मग तिने ती सुचवती, मग 4 जण एकत्र येतात, मग 4चे 5, 5चे 10, 10चे 20, 20चे 50 असे सगळे एकत्र येतात. आणि मग हा मार्ग आपल्याला निवडता येतो आणि याच्यातनं आपण समृद्ध होतो. म्हणजे ज्ञानाने, ठीक समृद्धीने सगळ्याच बाबतीतनं आपल्याला समृद्धता ती देते. आता स्तुती करण्याची बुद्धी ही सुद्धा तीच देणार आहे ना. बघा, बरेच जण आता आपल्या मागं पण एकदा सांगितलं होतं की आपल्या ग्रुपवर सहज मी एकदा बघितलं, जो 50-60 जण आपल्या ग्रुपवर जॉईन आहे. संख्या जर बघितली व्ह्यू किती आहेत आपल्या ग्रुपमध्ये, तर 50 ते 60 जण आपल्या ग्रुपमध्ये आहेत. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण एखादं स्तोत्र, एखादी काय आता ग्रंथाचं वाचन करतोय, काही माहिती करतोय किंवा एखादा कार्यक्रम घेतोय आपण, म्हणजे मागच्या वर्षी जसं आपण मंडळाचा कार्यक्रम घेतला किंवा श्रावणामध्ये आपण शंकराची स्तुती गीतं गाण्याचा कार्यक्रम घेतला, गोकुळाष्टमीच्या वेळेस भगवंताची कृपेचे सगळे पडसाद कसे उमटवावेत त्यासाठी आपण त्यांची गाणी, भजन, त्यांची माहिती असं म्हणजे ह्या सगळ्याच्या वेळेस मात्र संख्या किती असती? 20 ते 22, जास्तीत जास्त 20. म्हणजे हे जे आहे ही बुद्धी सुद्धा कोण देणार आहे? तीच देणार. ह्या 20 जणांना तिने अशी बुद्धी दिली की अरे काय दुपारी झोपताय, उठा, 3 वाजता क्लास आहे ना, काहीतरी चांगलं कामावर पडेल, उठा, झोपू नका. तिनेच दिलेली प्रेरणा आहे, तिनेच दिलेली बुद्धी आहे. आणि म्हणून मग काय होतं, आपोआपच थोडा वेळ असं वाटतं की नको अजून एक 15-20 मिनिटं झोपून मग जॉईन होऊ का. सुरुवातीला असं वाटतं, पण नको नको, मग सुरुवातीचं जातं, प्रार्थना वगैरे काय ऐकायला मिळत नाही, ताई काय सांगतात ते कळत नाही, मग आपण आळस झटकून किंवा नाईलाजानं का होईना आपण हजर होतो. आणि जसं जसं आपल्या कानावरती एक 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 स्तोत्र, ते श्लोक, त्याचे अर्थ, ते शब्द पडत जातात, तेव्हा शेवटी शेवटी मात्र असं अरे किती छान झालं आपण आज ऐकलं. आपल्याला बघा काल जे आपण असं ते 8 पुष्प वाहिली देवाला आणि प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला, खरंच आहे बघा आपण असं वागायचं. म्हणजे हा जो आहे हा आनंद जो आहे त्या त्या साधकाला मिळतो, आपल्याला मिळतो ना. आपल्याला सुद्धा नंतर मग आनंद वाटतो, हा किती छान, बरं वाटलं बाई, 1-2-3 तास छान गेले, 2 तास तरी छानच गेले. अगदी थोड्या गप्पा पण मारायला आल्या मैत्रिणीशी. बाहेर जाऊन मी मला पावसामध्ये कुठे जाताय गप्पा मारायला कोणाशी, त्यामुळे निदान इथं तरी आपण काही चर्चा केली, गप्पा मारल्या, आनंद मिळाला. म्हणजे हे आनंद देण्याचं सुद्धा तीच आपल्याला प्रवृत्त करते, तीच आपल्याला बुद्धी देते. म्हणून इथं तिचं वाग्देवी नाव स्तुतिमती असं दिलेलं आहे. म्हणजे अशी बुद्धी देणारी, तिच्या स्तुती केल्यावरती ती आपल्याला भौतिक संपत्ती आणि ज्ञान संपत्ती देण्याची बुद्धी आपल्याला देते आणि आपल्याला शाश्वत आनंदाप्रत मिळते, असा त्याचा थोडक्यात अर्थ या नामाचा आपल्याला इथं दिसायला म्हणजे दिसतोय. आणि वाग्देवीने म्हणूनच हे नाव इथं अभिप्रेत केलेलं आहे. बघा, आधीमध्ये स्तोत्र प्रिया म्हटले आणि इथं स्तुतिमती म्हटलेली आहे. म्हणजे तिथं तिला तुम्ही जी स्तोत्र म्हणताय, स्तुती करताय, ती आवडतीये आणि इथं मात्र तीच बुद्धी देते ते म्हणायला आपल्याला. बघा, पुढचा अर्थ त्यांनी सांगितला, म्हणजे मागच्या नावातला पुढचा भाग त्यांनी सांगितला की तीच तुम्हाला बुद्धी देणार आहे. स्तोत्र गायला कोण देणार आहे बुद्धी? तीच देणार आहे. मग आपल्याला दर शुक्रवारी आपण सौंदर्यलहरी तरी वाचूया, दर शुक्रवारी आपण ललिता सहस्त्रनाम तरी वाचूया, सोमवारी आपण शिवस्तुती तरी वाचू. ही बुद्धी कोण देतं? तीच देते. आणि मग ती स्तुती केली की तिला आवडती. म्हणजे ही एकमेकाची साखळी आहे की तिच्या प्रेरणेनं आपली बुद्धी कार्यान्वित होते. हाच अभिप्रेतार्थ वाग्देवींना असावा. पुढचं जे नाव आहे ते म्हणजे 929 नंबरचं नाव आहे, श्रुती संस्तुत वैभवा असं नाव आहे. आता याच्यामध्ये 3 शब्द आहेत, श्रुती, संस्कृत आणि वैभव. आता श्रुती म्हटलं की आपल्याला सगळ्यांना वेद, उपनिषद वगैरे जी सगळे आहे याला श्रुती म्हणतात. श्रुती, स्मृती, पुराण, मुक्त, हे जे काय सांगितलंय त्या सगळ्यांच्या आधारावरतीच आपल्या सगळ्या पूजा पद्धती आहेत.
कारण ते सगळे गुरुजी म्हणत असतात बघा, सुटी सुटी प्राणत्व फलप्राप्त्याचं निश्चित मनोरथ प्रित्यर्थे जे काही योगा वगैरे असं त्यांनी म्हणत असतं. बरोबर बरोबर. हे गुरुजी आपल्याला काही कानावरती कधी कधी त्यांचे उच्चार पण कळत नाही, पण ते म्हणत असतात. हे जे आहे ही श्रुती म्हणजे त्या वेदांमध्ये जे काही नियम घालून गेलेले आहेत, जी काही पद्धती घालून गेलेली आहे, ज्या उपनिषदांमध्ये जे विचार मांडलेले आहेत, त्या सगळ्याचं अनुकरण आपण आपल्या आत्ताच्या जीवन पद्धतीमध्ये पूजा करत असताना, वाचन करत असताना. आता बघा, आपल्या जेव्हा आपण दासबोध वाचायला सुरुवात केला तेव्हा म्हणजे मीच विचारलं होतं ताईंना की ताई, हनुमंतांची कुळवल्ली हे नाही का वाचायचं, किंवा आणखीन एक सदा सर्वदाचा श्लोक आहे तो नाही का वाचायचा. सगळं वाचायचंय, सगळं सांगायचंय, पण आपल्याकडं तेवढा वेळ नाही. मग त्याच्यात आपण जास्त वेळ घालवला की आपल्याला समासांचा अर्थ कमी मिळणार आहे. मग ताई म्हणाले नको, आता आपण सध्या हे एवढंच म्हणतोय ना, एवढंच म्हणायचं, फक्त मंगलाचरण म्हणायचं आणि शुकासारखे तेवढं म्हणायचं आणि पुढे जायचं. नाही तर तसं म्हणायचं म्हटलं तर खूप आहे. म्हणजे ही त्यांनी घालून दिलेली. किंवा आता नित्योपासना असते, महाराजांची नित्योपासना असते, समर्थांची नित्योपासना असते. त्यांनी एक 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 पद्धती घालून दिलेल्या आहेत. महाराजांची तरी नित्योपासना जी आहे ती ब्रह्मानंद स्वामींनी घालून दिलेली आहे की किती वाजता पहाटेला काकडा करायचा, किती वाजता आरती करायची, किती वाजता लोण्या साखरेचा नैवेद्य दाखवायचा, किती वाजता गाईचं पूजन करायचं. आणि आज तागायत म्हणजे महाराजांचे समाधी होऊन 100 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा तोच नियम काटेकोरपणे पाळला जातो. 12 वाजता म्हणजे 12 वाजता, 2 मिनिटं अवकाश असला तरी सुद्धा ते आरतीला सुरू करत नाही, जप करत बसतात आणि बरोबर 12ला घंटा वाजवून लगेच आरतीची सुरुवात. म्हणजे ही जी आहे ना, ही सगळं काही आहे त्या श्रुतीमध्ये म्हणजे त्या नियमावलीमध्ये सांगितल्याप्रमाणे केलं जातं. हे आहे श्रुती. नंतर संस्कृत. आता हा संस्कृत म्हणजे काय, तर त्याचा अर्थ आहे अनुभव घ्या. म्हणजे कसं आहे, आता महाराजांच्या नित्योपासनेमध्ये त्यांनी सांगितले की दुपारी 2 वाजता दासबोधातल्या एक समास वाचा, किंवा विष्णू सहस्त्रनाम वाचा, किंवा त्यांनी आणि पण काही काय असे दिलेले आहेत, काही म्हणजे राम हृदय वाचा, असं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये घालून दिलेलं आहे. आणि ते रोज दुपारचा नित्यनेम याचं म्हटलं की ते उघडायचं, त्याच्यात जे आहे ते सगळं वाचायचं. अर्थात हे करत असताना जर समजा रोज दुपारी बरोबर 2 वाजता तुमचं नामस्मरणाचं एक हे झालं की 2:20 वाजतात आणि त्यावेळेला आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणायला घेतलं रोज नियमाने, तर आपोआपच आपल्याला त्याची चांगली अनुभूती येते. कारण तो विष्णू भगवंत वाट बघत असतो की माझा साधक माझी स्तुती केव्हा करतोय, माझी सहस्त्रनाम केव्हा घेतोय. आणि त्या नामांमागं असणारी शक्ती त्याला द्यायची असते ना. तुम्हाला तुमच्यासारख्या साधकांचं कल्याण करण्यासाठी, हित करण्यासाठी त्याला ती शक्ती द्यायची असते. पण तुम्ही जर उशीर केला तर तो वाट बघून निघून जातो. म्हणून वेळ ठरवावी कुठलीही गोष्ट करताना. मग त्या पूजेमध्ये असू दे, देवाचं नैवेद्य दाखवणं असू दे, किंवा वाचन असू दे, नामस्मरण असू दे, शक्यतो त्याची वेळ पाळावी. या बाबतीमध्ये मी अगदी संध्याताईंना मार्क देते की त्या अगदी वाटे त्या म्हणल्या मी कधी 5च्या पुढे झोपत नाही. 5-5:30 नंतर पहिल्यांदा माझी देवपूजा, सगळं म्हणणं वगैरे सगळं चांगल्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्यांनी घेण्याचा प्रयत्न करायचा. आम्हाला जागच लवकर येत नाही. मग आमच्याकडनं सगळं पुढे हळूहळू उशीर आम्ही फक्त देवाला म्हणतो बाबा आम्हाला जेव्हा आठवण होती आणि वेळ होती ना तेव्हा करतो बघ तुझं, हेच गोड मानून घे, ही आपली प्रार्थना असते. पण वेळेनुसार केलं तर त्याची अनुभूती म्हणतो आपण त्याला. इथं जे संस्कृत हा जो शब्द आहे त्याचा अनुभव चांगला येतो. म्हणजे एखाद्या दिवशी जर समजा संध्याताईंना काम असेल, म्हणजे एक उदाहरण सांगते मी की समजा त्या वेळेला काम आहे किंवा दुसरं काहीतरी घडतंय आणि त्यावेळेला त्यांच्याकडनं जर ते म्हणणं झालं नाही तरी एक क्षणभर त्यांच्या मनामध्ये जरी येऊन गेलं अरे आता माझी विष्णू सहस्त्रनाम म्हणायची वेळ आहे, आता माझी रामरक्षा म्हणायची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळेला दिवा लावला की आपण सगळे रामरक्षा म्हणतो आणि त्या वेळेला अचानक कोणतरी आलं तर आपल्याला म्हणायचं होत नाही. पण रामापुढे उभं राहून की बाबा आज मला रामरक्षेमध्ये खंड पडतोय पण मी नंतर म्हणते तुझी आठवण आहे बरं का मला, एवढं जरी तुम्ही त्याला म्हटलात, कळकळून प्रार्थना केली, तो नक्की तुम्हाला अनुभव देणार. म्हणजे आपोआप त्या रामरक्षेच्या श्लोकांमधले ते शब्द राम रामेति रामेति रमे रामे मनोर आपोआप आपल्या कानाशी गुंजी घालत येतात. अनुभव घ्या तुम्ही. पण त्यासाठी सातत्य पाहिजे. आणि म्हणून इथं त्यांनी
संस्तुत म्हणजे अनुभव घेणे, अनुभूती घेणे असा अर्थ अभिप्रेत केलेला आहे. आता आणि तिसरं जे आहे ते वैभव, म्हणजे वेदांनी तिचं जे वैभव आहे ते वर्णन केलेलं आहे असं त्यांनी म्हटलं. तिचं वैभव म्हणजे तिचं जे गुणगान केलेलं आहे वेदांमध्ये सुद्धा ह्या शक्तीचं, शक्ती देवतेचं भरपूर त्यांनी गुणगान केलेलं आहे. आणि सगळ्या म्हणजे ईश्वरी शक्ती जी आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश जिथं तिची पूजा करत आहेत त्या सगळ्या तिला शक्ती देवतामध्ये म्हणजे त्यांच्यातली शक्ती सुद्धा कोण आहे तर ही देवता आहे, ही आमची ललितांबिका आहे, ही भगवती देवी आहे असं जेव्हा ते म्हणताय तेव्हा तिथं तिच्या वैभवाचं म्हणजे आता इथं वैभव म्हणजे तिच्याकडे खूप मोठा राजवाडा आहे, रत्नजडीत आहे, मोठा किरीट घातलाय अशा अर्थाने न घेता तिच्या गुणांचं जे वैभव आहे, तिच्याकडे जे अनेक गुणसंपन्नता आहे बघा, 64 कला तिच्याकडे आहेत, सगळ्या गुणांनी युक्त ती आहे, त्या विश्वाचा कारभार चालवते, ह्या सगळ्याचं वैभव तिला मिळते म्हणजे त्याचं वर्णन केलं जाते. सर्व वेद सर्व उपनिषद ह्या तिची स्तुतीच करतात. म्हणजे कारण ती ब्रह्मा आहे, आपण नेहमीच म्हणतो की ती ब्रह्माच आहे, ती सगळं निर्माण करणारी आहे, त्यामुळे तिची स्तुती या सगळ्या वेद ग्रंथांमध्ये केली गेलेली आहे. आणि ललितांबिका स्वतः ब्रह्मा आहे आणि त्यामुळे तिला इथं एक ब्राह्मणी दर्जा तिला दिला गेलेला आहे. तिलाच आपण महात्रिपुर सुंदरी किंवा ललितांबिका असं संबोधलं जाते. संपूर्ण ललिता सहस्रनामामध्ये आता आपण 929 नंबरचं नाव तिचं बघतोय. म्हणजे आता जेमतेम 60-70 श्लोक राहिले. आता तिचा उल्लेख महात्रिपुर सुंदरी म्हणजे तिन्ही पुरांमध्ये म्हणजे त्रिपुर म्हणजे 3 लोक, तिन्ही लोकांमध्ये सुंदर असणारी महात्रिपुर सुंदरी अशी असणारी ही ललितांबिका आहे. संपूर्ण ललिता सहस्रनाम श्लोकांचा किंवा त्या नामांचा अभ्यास केला तर अगदी शेवटच्या श्लोकांमध्ये त्यांनी या महात्रिपुर सुंदरीचा उल्लेख केलेला आहे. बाकी ठिकाणी तिला फक्त शक्ती देवता, काही ठिकाणी भगवती, काही ठिकाणी जगदंबा या स्वरूपामध्ये, काही योगिनी स्वरूपामध्ये, प्रत्येक ठिकाणी तिची शक्ती वेगळी आहे. कधी ती ब्राह्मणी आहे, अशा प्रत्येक ठिकाणी तिची वेगळ्या वेगळ्या नावांनी तिचं नाव उल्लेख केलेलं आहे. आणि शेवटी मात्र तिला महात्रिपुर सुंदरी असा तिचा उल्लेख केलेला आहे. आणि कारण का तर ही जी ललितांबिका आहे हिच्याकडं हिची महात्रिपुर सुंदरी असा उल्लेख का केला गेला, तिला का असं संबोधलं गेलं तर तिच्याकडं हे सगळं वैभव आहे गुणांचं. ते कोणते कोणते गुण आहेत? 4 प्रकारच्या शक्ती, 4 प्रकारचे गुण तिच्याकडे आहेत. ते म्हणजे एक म्हणजे शांती. आता ती आई आहे त्यामुळं लेकरांनी कितीही काही अपराध केले तरी सुद्धा ती ते सगळे अपराध पोटात घालते आणि शांतपणाने त्याला सांभाळते, त्यांना निर्णय देते. त्यांना कितीही जरी तो मुलगा आईला कसंही वागवत असला तरी सुद्धा ती बाहेरून आले की ती आई जागत असती रात्री आणि उशिरा का होईना तो जरी जिंकून जरी आलेला असला तरी सुद्धा अरे बाळा जेवलास का वाढू का ताटात, गाणं खाऊन आलं हे सांगतो तो. म्हणजे ही तिचं शांतपणाचं धोरण आहे. कारण आपल्या मुलांच्या प्रती प्रत्येक आईचं हे काळजाचं नातं असतं, हृदयाचं नातं असतं आणि त्यामुळे ती आपोआप शांतपणाने सगळं सहन करते. जास्तीत जास्त काय प्रयत्न करते, दुसऱ्या दिवशी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, तोही शांततेने. पण रागावून जर आपण त्याला काही सांगितलं पटेलच असं नाहीये. हा जो गुण आहे हा शांतीचा गुण तिच्याकडे आहे. दुसरं आहे ते ज्ञान. आता ह्याच उदाहरणावरून पुढे जर गेलं तर त्याला ज्ञान सांगते की अरे बाबा तू चांगलं शिक्षण घेतलं तर तुला चांगली नोकरी लागेल, मग चांगली बायको मिळेल, म्हणजे तुझं पुढचं आयुष्य चांगलं होईल. तू जर हे असं सगळं म्हणजे तुझ्या आयुष्याचं वाटोळं करून घेतोय, तुझी तब्येत खराब होईल, तुझी शारीरिक यातना तुला सोसावी लागतील. हे ज्ञान त्याला देते. म्हणजेच काय करते, त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करते, त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. नंतर अपरिवर्तनीयता. ती स्वतः ब्रह्मा असल्यामुळे तिच्याकडे परिवर्तन नाहीये, ती आहे तशीच आहे. म्हणजे मुलगा चांगला वागला तरी ती तशीच वागणार आहे, मुलगा वाईट वागला तरी सुद्धा ती तशीच, म्हणजे तिच्या परीने ती तशीच वागणार आहे. कारण का तिच्याकडे अपरिवर्तनीयता आहे, म्हणजे ती कायम तशीच आहे, तिच्यात परिवर्तन होणार नाही, बदल होणार नाही. आपल्या मुलाप्रती असणारं ममत्व माया ह्याच्यात काही बदल होणार नाही कारण ती अपरिवर्तनीय आहे. आता इथं हा अपरिवर्तनीयता हा जो गुण आहे
म्हणजे आत्म्याशी संबंधित सुद्धा आपण म्हणू शकतो की ती परमात्मा आहे, शाश्वत आनंद आहे, तिच्यात काही बदल होणार नाहीये. कारण तिला काही त्याचा फरक पडत नाही. ती आज आहे, उद्या आहे आणि परवाही तशीच असणार आहे. तिच्यात काही बदल होणार नाही. पण फक्त ती आईच्या ममतेनं आपल्या साधकाला सुधारण्याचा, ज्ञान देण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करते. आणि शेवटची शक्ती जी आहे तिच्याकडे, ती सगळ्यात महत्वाची, ती म्हणजे संयम. बघा, आपण सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये आपल्याला एखादी गोष्ट अजिबात पटत नसते, पण संयम ठेवून मनावरती आपण नाही, ठीक आहे, या विषयावर आपण बोलायचं नाही. दिसत असतं की याच्यातनं चांगलं होणं फार कमी आहे किंवा होऊ शकत नाहीये, काहीतरी झालं तर एखाद्या विपरीतच होण्याची शक्यता आहे, आपल्याला कळत असतं हे. पण आपण तरी सुद्धा त्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही, कारण आपण आपल्या स्वतःवरती संयम घातलेला असतो की नाही, आपण आता रागवायचं नाही. क्रोधात भवती समूहा, समूहात स्मृती विभ्रमा. कारण आमची स्मृती सगळी बिघडून जाणार आहे. कारण मी जे पाठ करते आहे किंवा मी जे काय वाचते आहे ते सगळ्यामध्ये गडबड होऊन जाणार आहे. कारण डोक्यामध्ये तेच विचार ना, आता असं झालं, आज तसं झालं, तुला मी असं म्हटलं, हे जे आहे किंवा तो मला असं म्हटला, हे विचार, ह्या विचारांवरती नियंत्रण ठेवण्याचं जे संयम आहे आपल्याला, तो आपल्यामध्ये यायला पाहिजे. आता ही भगवती देवी जेव्हा ह्या संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करते त्यावेळेस तिला हा अनुभव येत नसलं का हो? एखाद्या ठिकाणी खूप पूर येतो, एखाद्या ठिकाणी दुष्काळ पडतो, एखाद्या ठिकाणी भूकंप होतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या म्हणजे काय येतो, तिच्या संयमाचा परिणामच होतो ना अशा वेळेला, की पृथ्वीवरती एवढं सगळं छान चाललेलं असतं ना, हे सगळं घडतंय म्हणजे काय, तिला क्रोध येणार नाही का, राग येणार की तिला सुद्धा, पण तेव्हाही ती संयम बाळगते. ठीक आहे, म्हणते की ह्यामध्ये सुद्धा आपण काहीतरी मार्ग काढूया. आणि मग अशा वेळेला कोणाच्या तरी कोणाच्या रूपानं मार्गदर्शक म्हणून किंवा मदतनीस म्हणून कोणतरी तिथं उभं राहतं आणि तिथली सगळी स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला जातो. आणि हे जे आहे हा संयम तिच्याकडे आहे आणि ते आपण बघायचं. आणखीन एक गोष्ट, तिला संयमाच्या बाबतीमध्ये तिचं उदाहरण द्यायला झालं तर, आपण साधक भक्त जेव्हा तिची भक्ती करायला लागतो तेव्हा अगदी आपल्याला लगेच काय आत्मसाक्षात्कार होतो का? नाही, आपण आधी थोडी स्तुती केली पाहिजे, तिच्या जवळ गेलं पाहिजे, नामोच्चारण केलं पाहिजे, भजन पूजन केलं पाहिजे, मग हळू 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 म्हणजे हा संयमित आक्रमक आपला जो आध्यात्मिक मार्गावरचा पथ आहे त्या पथाला पुढे न्यायचंय. त्या गाड्यामध्ये प्रार्थना देवा तुला मध्ये म्हणतोय की संयमाचा पथ हा माझा, म्हणजे माझ्या संयमाचा पथ आहे हा तू चांगल्या प्रकारे बाळग. म्हणजे तो चांगला नाही पुढं, म्हणजे संयम बाळगायला शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला. कारण पी हळद हो गोरी असं कुणीच होणार नाहीये, किंवा अगदी लग्न झाल्या ती मुलगी अगदी सगळं गुण संपन्न होऊन सगळ्यांना आपलंसं करून घेणारी शक्य नाही. कारण एका कुटुंबातनं ती दुसऱ्या कुटुंबात आलेली, म्हणजे एक झाड एकीकडनं काढून दुसरीकडे रुजवायचंय, ते लगच्या लगेच फळाफुलांनी लगडेल का? नाही, शक्य नाहीये. त्याला आधी रुजायला पाहिजे थोडा काळ. आणि हा रुजण्याचा जो काळ आहे तो फळांच्या बाबतीमध्ये असेल, तो व्यक्तीच्या बाबतीमध्ये असेल, व्यक्तीच्या स्वभावामध्ये बदल होण्याचा असू दे, आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करायला जातानाचं ठिकाण असू दे, किंवा बाहेरून सासरी आलेली एखादी मुलगी असू दे, या सगळ्यांमध्ये हा संयम फार महत्वाचा. आपण यासाठी थोडा काळ त्याच्यामध्ये घालवावा लागतो, किंवा तेवढा काळ थोडा गेला किंवा आपल्याला त्याच्या गोष्टी कळू लागतात आणि आपण योग्य प्रकारे त्याच्याशी ऍडजस्ट होतो. मग त्या ऑफिसमध्येही आपलं वर्चस्व निर्माण व्हायला लागतं, कारण सगळे कौतुक करतात, हा हे ना खूप छान काम करतात बरं का, छान, अगदी मस्त चाललंय. तुम्ही जर कोणी आता म्हणजे आपलं सहज गमतीचं म्हणून उदाहरण सांगते, तुम्ही जर अशोक मामा सिरियल कोणी बघत असाल, मला आवडते, मी बघते तो, तर त्याच्यामध्ये म्हणजे पत्नी गेलेली आहे आणि तो मुलगा पण आधी लांब असतो आणि आता ती दुसऱ्या मुलाची 3 मुलं आणि ही त्याच्या सुनेची बहीण, हे सगळेजण मिळून आता एका कुटुंबात राहत आहेत. किती संयम त्याने आपल्या मनावरती, तुम्ही जर काही त्यांचे डायलॉग जर बघितलेत ना, खरोखरी संयम म्हणतात ना तो काय असतो हा तिथं आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आपल्याला त्या स्टोरीच्या मध्ये जास्त इंटरेस्ट आपण ठेवायचं नाही, त्यांच्या वागण्यामध्ये किती संयम बाळगतात सगळेजण. ती सून म्हणणारी ती संयम हाती आहे,
ती नातवंड आहेत ती सुद्धा आपल्या मनावरती म्हणजे इतक्या सुखासमाधानात राहणाऱ्या त्या मुलांना आता साधं एक कंपॉस घ्यायची किंवा शाळेला जायचंय तर त्यासाठी लागणाऱ्या खर्चाला पैसे सुद्धा मिळत नाहीयेत म्हटल्यावर त्यांच्या मनाची अवस्था काय म्हणजे हा संयम त्या मुलांच्याकडे लहान मुलं आहेत तरी सुद्धा त्यांच्याकडनं आपण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या संयम ह्या शब्दाखाली येतात म्हणजे आपण सुद्धा अध्यात्म मार्गामध्ये तर ही ललितांबिका आपल्याला तेच सांगते की तुम्ही संयमानं लगेच मी आज दोन पाठ केले की मला लगेच त्याचं फळ मिळालं पाहिजे असं नाहीये काही वेळेला तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांनी तुमची जी बॅकला म्हणजे पाठीमागं तुमच्या हातनं काहीतरी जे घडलेलं असेल त्याचं सुद्धा निराकरण आधी होतं म्हणजे आपल्याला थोडं थोडं आधी कमी व्हायला लागतं आपल्यातलं पापाचा क्षय थोडा थोडा होत जातो आणि या ललिता सहस्रनामामध्ये तर तिथं बऱ्याच ठिकाणी ती पाप क्षय करणारी आहे म्हणजे पाप हारिणी आहे असे बरेच पाप निर्धालन करणारी अशी तिची बरीच नावं आपल्या आलेली बघतो म्हणजे ह्या सगळ्यामुळं आपल्या पापाचं हळूहळू आपोआप लेश होत जातो कमी कमी होत जातो आणि जेव्हा खऱ्या अर्थानं आपण पुण्यवान होतो तेव्हा त्याची हळूहळू आपल्याला मग फळं सुद्धा मिळायला लागतात म्हणून एका ठिकाणी एका नामामध्ये त्यांनी असं सांगितलंय की आपल्याला असं वाटत असतं की काय मी इतकं छान सगळं वागलो या जन्मामध्ये तर मी काहीच पाप केली नाही तरी सुद्धा माझ्या वाटण्याला हे भोग का असं नाही आहे पण तुमच्या पाठीमागची जी पाप आहेत ती आता हळूहळू नष्ट झालेली आहे आणि इथून पुढे होणारा पुण्याचा साठा तर तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगला जन्म आणि चांगली कृती तुमच्या हातनं घडवणारा आहे सगळ्याच घरामध्ये शिवाजी निर्माण होत नाही सगळ्याच कुटुंबांमध्ये ज्ञानेश्वरांसारखे पुत्र निर्माण होत नाही कारण पूर्वसंचितानुसार तिथं ते आलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या हातनं तशा कृती किंवा आपल्याकडे जे शास्त्रज्ञ लोक आहेत ते सुद्धा पूर्वसंचितानुसार आहे संत महात्मे जे आहेत ते सुद्धा मग समर्थांचा विचार केला तर त्यांच्या घराण्यामध्ये सूर्योपासना होती मग त्यामुळे आपोआपच तिथं ते त्यांच्याकडे सुद्धा सूर्योपासना आली म्हणून समर्थांनी सुद्धा चळवळीचं जे हे चळवळ करायची जे ध्येय ठरलेलं होतं उपासनेची चळवळ केली होती कशाची योगासनांची म्हणजे योग करा किंवा तुम्ही दररोज व्यायाम करा सूर्यनमस्कार घाला अशा चळवळीचे प्रयोग समर्थांनी केले त्या पाठीमागे प्रेरणा कोणती होती मागच्या जन्मामध्ये जे झालेलं होतं त्या पूर्वसंचितानुसार ते सगळं घडलेलं होतं कारण त्यांच्या कुटुंबामध्ये हे सूर्योपासना होती हे असं सगळं पुढे आपल्याला आलेलं असतं म्हणजे ही जी शक्ती आहे हे आपल्याला सगळं शिकवते की तुम्ही शांतीने राहायला पाहिजे ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अपरिवर्तनीयता म्हणजे इथं अपरिवर्तनीयता याच्यामध्ये एक आपण ठाम पाहिजे दृढ निश्चय पाहिजे मला हे पाठ करायचंय म्हणजे पाठ करायचंय मी हे स्तोत्र पाठच करणार अशी आपली दृढ अपरिवर्तन म्हणजे मी बदल नाही बाकी त्याच्यात काय का माझ्या नियमामध्ये किंवा माझ्या जे मी ध्येय ठरवले त्याच्यात बदल होणार नाही मला मुक्ती मिळवायचीच आहे असं आपलं ध्येय व्हायला पाहिजे आणि यासाठी आपल्याकडे संयम असणं सुद्धा गरजेचं आहे हेच आपल्याला ह्या म्हणजे श्लोकामध्ये दिसतंय आणि हे सर्व शक्ती तिच्याकडे एकत्रित आहेत आणि त्यामुळे ती सुद्धा ती काय करते जेव्हा सहस्रार चक्रामध्ये जेव्हा ती पोचते तेव्हा ती आनंदाचा आनंद घेते शिवाबरोबर एकत्रित राहते आपण सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यांच्या बरोबर असलो तर आपल्याला खूप आनंद वाटतो सगळे एकत्रित आले बघा तुम्ही आपलं कुटुंब काही कारणाने निमित्ताने काही प्रसंगाने लग्न कार्याच्या निमित्ताने एकत्र आलं सगळेजण छान मस्त जोक करत असता विनोद करत असता हसत करत याची टिंगल कर त्याची टिंगल कर हे खायला करा ते प्यायला करा असं त्यांचं चाललेलं असतं आणि त्यावेळेचा एक आनंद जो आहे तो वेगळाच असतो आणि त्यामुळं आनंदाचा आनंद ती घेतात आणि ही आपली शक्ती ही ती प्रदान करते आपल्याला सुद्धा आणि साधकांना तिला ती शक्ती आहे आणि आपल्या साधकाला सुद्धा ती प्रदान करते पुढील श्लोकामध्ये शिव हेच वेद आहेत आणि उपनिषद किंवा महाकाव्यांचे ज्ञानाचे स्रोत आहेत असे शंकराचार्य आपल्याला सांगतात पुढे एक श्लोक मी वाचून दाखवते आता आपल्याला म्हणजे इथं जे त्यांनी श्रुती संस्कृत अनुभूती आपल्याला जे यायला सांगितले म्हणजे वेदांची अनुभूती या वेदांच्या बाबतीमध्ये शंकराचार्यांनी फार अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती भरपूर भाष्य आहे त्यांनी भरपूर कोश लिहिले गेले आहेत म्हणजे भरपूर अर्थाचं त्यांनी स्तोत्र स्तुती सगळं लिहिलेलं आहे लिखाण भरपूर आहे शंकराचार्यांचं त्यांचं आहे एक आणि ते ज्ञानाचे स्रोत आहेत असं म्हटलं जातं म्हणजे परमपूज्य असं वगैरे
ज्ञान असणारे असे हे भगवताचार्य आचार्य शंकराचार्य असं त्यांना आपण उल्लेखतो. आणि ह्या पुढचा जो श्लोक आहे, श्रुती स्मृती पुराणम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंकरम, असं एक या भगवत्पाद पूज्य जे शंकराचार्य आहे त्यांच्याविषयीचा एक श्लोक आहे की श्रुतीमध्ये, पुराणामध्ये, स्मृतीमध्ये म्हणजे आपण जे पाठांतर करतोय त्यामध्ये सुद्धा शंकर आलयम करुणालयम, आलय म्हणजे राहणे म्हणजे आपलं घर, त्यामध्ये सुद्धा ते राहतात. म्हणजे की भगवान शिवांना आम्ही प्रणाम करतो, शंकरम लोकशंकरम म्हणजे सगळ्या लोकांचा आवडता असणारे जे शिव आहेत त्या शिवशंकरांना मी त्यांची पूजा करतोय, त्यांना मी प्रणाम करतोय, त्यांना माझा नमस्कार असो असं ते म्हणतात. म्हणजे विश्वाचे कल्याण करतायत. आलयम करुणालयम, आलय म्हणजे इथं घर म्हणजे विश्व, आपण म्हणतो ना हे विश्वची माझे घर, मी या संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्याचं कार्य कोण कोणते, लोकशंकरम म्हणजे हा शिव करतो आहे असं त्यांना सांगायचं. आणि म्हणून जे विश्वाचे कल्याण करतात, जे वेद उपनिषद आणि पौराणिक ग्रंथांच्या दिव्य ज्ञानाचे भांडार आहेत आणि दयेचे स्वरूप आहे असे शंकराचार्य, त्यांना माझा नमस्कार असो असा या श्लोकाचा अर्थ आहे. जे त्यांच्याकडे सगळंच आहे बघा. त्यांनी म्हणजे दयेचे सागर म्हणजे आपले गुरु ध्यानाला बसले आहेत त्या गुहेमध्ये आणि नदीचं पाणी वाढतंय, तर आपल्या सामर्थ्यानं त्यांनी ते पाणी एका कुफीमध्ये अडवलं, नर्मदेचं पाणी, आणि त्या गुहेमध्ये पाणी जाण्यापासून त्याला रोखलं. म्हणजे इतकी ताकद ह्या श्रुती म्हणजे या वेदांचं उपनिषदांचं जे शक्ती आहे दिव्य, हे ज्ञानाचं भांडार त्यांच्याकडे होतं. आणि तिथं त्यांनी स्तुती गाऊन त्या नदीला बांध घालायचा प्रयत्न केलेला आहे, आपल्या त्या कमंडलूमध्ये त्यांनी स्थापित केलेलं आहे तिला. इतकं यांच्याकडे सामर्थ्य आहे विश्वाच्या कल्याणाचं. मग असं जे असणारे शंकराचार्य हे सुद्धा तिचीच पूजा करतात. आणि म्हणूनच त्यांनी सौंदर्य लहरी सारखा ग्रंथ लिहिलेला आहे. सौंदर्य लहरी सारख्या ग्रंथामध्ये त्यांनी तिचीच, भगवती देवीचीच सगळी प्रार्थना केलेली आहे की तू कशी आहेस तिचं वर्णन केलेलं आहे. ललिता सहस्रनाम आणि सौंदर्य लहरी साधारणपणे सगळ्या अर्थांमध्ये बऱ्याचशा पैकी समसमान असलेल्या दिसतात. म्हणजे तिचं ज्ञानाचं भांडार कसं आहे त्याचे उल्लेख, तिचं सौंदर्य कसं आहे त्याचे उल्लेख, तिचं कार्य कसं आहे याचे उल्लेख श्लोकांमध्ये वाईज केलेले आहेत आणि ते आपल्याला बघायला मिळतात. म्हणून इथं श्रुती म्हणजे काही पवित्र श्रेष्ठ मुनींनी ऐकलेले पवित्र शाश्वत ध्वनी किंवा शब्द आहेत. आता इथं शंकराचार्यांचा काळ मुद्दाम हे पुन्हा का सांगतेय, तर शंकराचार्यांचा जो काळ होता त्यावेळेस काही असं लेखन, आत्तासारखं टंकलेखन, आत्तासारखं ते ध्वनिमुद्रण वगैरे हे असले प्रकार काही नव्हते. लोकांना जे काही अभ्यास असेल तो सगळा मुखोद्गत करून ठेवायला लागायचा. आणि मग दुसऱ्यांच्या पुढं त्या यागांमधनं, यज्ञांमधनं किंवा पूर्वीच्या काळी कसं असायचं की प्रत्येक घरामध्ये वर्षाकाठी एखादा ना एखादा चांगला असा म्हणजे आपल्या कुलदेवतेला अनुसरून एखादं कार्य केलं जायचं. म्हणजे त्याला आपण कुलाचार म्हणूया. आणि त्यावेळेस वेदोक्त पठण वगैरे असं केलं जायचं. आणि ज्यांना मुखोद्गत आहे असे लोकांना, अशा पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींना बोलवून आपण ते करत असो. त्यांना पाठ असलं तर ते म्हणू शकणार ना, पाठच नसलं. आता कसं झालंय, सगळी पुस्तकं आहेत, सगळं आहे, पुस्तकात बघून काढून ते म्हणू शकतात. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं, पाठच करायचं. म्हणजे अशी पूर्वीच्या काळी कथा सांगतात की शेंडी म्हणे वरती बांधून ठेवायची आणि तो पाठ करत असला, असं झोप लागली समजा तर शेंडी आली तर आपोआप डोक्याला असं हे होतं ना, म्हणजे झटका बसतो, आपोआप तो झोपेतनं जागा होता. अशा पद्धतीनं त्यांच्याकडनं पाठांतर करून घ्यायला लागायचं. म्हणजे अशा दिव्य ज्ञानाचं भांडार असणारे हे शंकराचार्य आहेत. आणि त्यांनी जे शब्द बोले, आता त्यावेळेस हे नव्हतं म्हणून सांगितलं, म्हणजेच त्यांचे शब्द त्यावेळेस होते पण ते बोलू शकत होते, भाष्य करत होते. आणि ते सगळं जे भाष्य आहे ते शब्द, ते शाश्वत ध्वनी, ते जे शब्द आहेत त्या शब्दाचा अनुभव आपल्याला बोलण्यातून, वाचेतून घेणं म्हणजे संस्कृत असं आहे. आता आपण मगाशीच बघितलं की आपल्याला आता खूपच आलाय, पुढं आणखीन काय काय करायचं, काय काय वाचायचं, शेवट कसा करायचा असं आपल्या मनामध्ये येत असतं. मग आपण म्हटलं नाही हे वाचायचं असतं, ते वाचायचं, बोलल्याशिवाय होणार आहे का, नाही. जेव्हा आपण बोलू म्हणजे आपल्याला
आपल्या शब्दांच्या अनुभवातून आपण काहीतरी व्यक्त होतो आणि त्याचा परिणाम आपल्या पुढच्या कृतींवरती होत जातो. आणि म्हणजेच हा अनुभव आपण घेतो, म्हणजे संस्तुता, म्हणजे अनुभूती पण आपल्याला त्यातून मिळते. समर्थांनी जे एवढं सुंदर दासबोध लिहिलेला आहे, आपल्याला सुंदर असे मनाचे श्लोक लिहिलेले आहेत, आपल्या मनालाच बोध करून सांगितलेलं आहे, बाबा रे असं वागू नकोस, हे योग्य नाहीये. तरी पण आपलं मन काय ऐकत नाही, पुन्हा जसं वागायचं तसंच वागतं. पण तरी सुद्धा जेव्हा आपल्यातली आध्यात्मिक आपली प्रगती थोडी झाली की आपल्याला त्याचा अर्थ कळायला लागतो. आणि हे अर्थ कळतो कशातनं, जेव्हा आपण पुन्हा 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 ते शब्दबद्ध असणारे श्लोक, स्तुती, ते वाङ्मय आपण वाचत राहू, ते ध्वनी ऐकत राहू, तेव्हा आपल्याला ह्या अनुभूती येतात. कारण हे सर्व वैभवशाली असणारं वैशिष्ट्य जे आहे ते तिच्याकडंच आहे, ललितांबिकेकडे. म्हणजे त्या सगळ्या ध्वनी, कारण ध्वनी निर्मितीमध्ये तिचाच मोठा वाटा आहे, कारण ती सगळी मातृका वर्णामध्ये तीच आहे. ही सगळी वर्णनं आपण मागच्या काही नामांमध्ये बघितलेली आहे आणि त्याचाच साठा तीच पुढे आलेली आहे. म्हणून हे सांगतायत की ती ह्या सगळ्या वैभवांनी युक्त आहे. तिच्याकडे ध्वनी निर्मिती आहे, तिच्याकडे शब्द निर्मिती आहे, मंत्र निर्मिती आहे आणि या सगळ्या वैभवांनी युक्त ती आहे. आणि आपल्या साधक भक्तांना त्याची अनुभूती, त्याचा अनुभव करून देण्याचा प्रयत्न ती करते आहे. आणि म्हणून वाग्देवी तिलाच श्रुती संस्कृत वैभवा असंच नाव त्यांनी देऊन टाकलेलं आहे. वेद उपनिषदांमध्ये असणारा ज्ञानाचा खजिना ही सगळ्या आपल्या भक्तांना देण्यासाठी, ते वैभवशाली त्यांना करण्यासाठी आणि त्यांना अनुभव देण्यासाठी शब्दांमार्फत ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्यांच्या आध्यात्मिक मार्गामध्ये त्यांची प्रगती घडवून आणते आणि शेवटी त्यांना मुक्तीचा मार्ग मिळवून देते. हा या नामाचा अर्थ इथं अभिप्रेत आहे. पुढचं जे नाव आहे ते म्हणजे 930 नाव मनस्विनी. आता आपण हा शब्द मनस्विनी हा जो शब्द आहे, हा बऱ्याच वेळेला एखाद्या स्त्रीच्या किंवा पुरुषांच्या सुद्धा बाबतीमध्ये, म्हणजे व्यक्तीच्या स्वभाव निर्देश करत असताना त्याचा स्वभाव कसा आहे, मनस्वी आहे. स्त्री असेल तर ती फार मनस्विनी आहे असं आपण तिचं वर्णन करून सांगतो. स्वभावासाठी म्हणून हा शब्द वापरला जातो. म्हणजे काय तर हे आता मनस्विनी आहे याचा अर्थ तिचं मन किंवा स्वतःच्या अधीन असणे, म्हणजे आपली मनस्थिती, आपल्या मनस्थितीनुसार मनस्विनी आहे. म्हणजे मनाच्या इच्छेनुसार ती सगळं करती. म्हणजे एखाद्या दिवशी तिला वाटलं की नाही घर सगळं स्वच्छ करून टाकायचं A to Z, एकदा सकाळी 6 वाजता उठून कामाला लागलं की रात्री 10 वाजेपर्यंत तेच स्वच्छ, हे असं मनस्वी असतात. पण एखादी कशी असते की नाही रोजच्या रोजच सगळे स्वच्छता करूया, रोज डस्टिंग करायचं, रोज सगळीकडनं झाडून पुसून स्वच्छ करायचं, फरशा पुसून सगळं ती एक करेल. एखादी असेल ती मनस्विनी, काही नाही आज मला वाटतंय ना आज करायचं, इतर तुझी गाण झालं तरी हरकत नाही. हे जे आहे असं म्हणजे तिच्या स्वतःच्या आधी नाही तिचं मन, तिच्या मनाला किंवा त्या व्यक्तीच्या मनाला जसं वाटेल ते तसं तो करत असतो. म्हणजे आपल्या मनाची स्थिती जी आहे त्याला मनस्विनी असं म्हटलेलं आहे. आता मन हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आपण बघतो की मन हे कसं आहे, स्वतंत्र आहे आणि स्वावलंबी आहे. स्वावलंबी म्हणजे स्वतःच मन आहे. म्हणजे दुसऱ्याच्या मनाचं आपल्याला काय कळतं का, तुमच्या मनात काय चाललंय, म्हणजे एखाद्या काय म्हणजे बोर काहीतरी सांगायला लागले असं मनात विचार पण येऊन जात असतं. पण ते जे विचार आहेत ते मला दिसतात का किंवा कळतात का, नाही. पण माझ्या डोक्यामध्ये मात्र स्वतः सदैव कुठले ना कुठले विचार चालूच असतात प्रत्येकाच्या. म्हणजे आपण इथं बसलेला असतो आणि दुसरे कुठले तरी विचार आपल्या डोक्यामध्ये असतात. म्हणजे आज इतका पाऊस पडतोय, आता कुठेतरी अडकला असेल का माझा मुलगा येताना, बाई इतकं पाणी आलेलं दिसतंय, बातम्यात दिसतं किंवा आपल्याला इव्हन मोबाईलवर सुद्धा काहीतरी बातम्या किंवा काहीतरी मेसेज येत असतात. आणि इकडे ह्या चौकामध्ये भरपूर पाणी, त्याचं एखादं चित्र येतं, बाबू बाई त्याच चौकातला हा जो येणार होता की हा लवकर येणार होता, आता या चौकात इतकं पाणी आलंय कसं येणार. म्हणजे हे लगेच विचार आपल्या म्हणजे आपलं मन इतकं चंचल आहे आणि इतकं स्वावलंबी, स्वतःवर अवलंबून आहे आपल्यावर. म्हणजे आपलं स्वतःचं मन आपल्यावरच अवलंबून होतं. आपण तो विचार करायचाच नाही असं ठरवलं तर आपण करू शकतो, तसं नाही विचार करायचा. आता सध्या मला फक्त एकच विचार करायचा आहे की ललिता मातेचं जे महत्व आहे, तिचं वैभव आहे, त्याची माहिती करून घ्यायची आहे. तिच्या
नामाचा अभ्यास करायचा, हेच एकमेव माझं सध्या आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. पण तसं होत नाही. मन स्वतंत्र आहे, त्यामुळे ते स्वतंत्र विचारामध्ये असतं. आणि तिला स्वइच्छा पण असते प्रत्येकाला. तिलाच असं नाही म्हणजे आता इथं तिच्या बाबतीमध्ये ती मनस्विनी आहे असा आपण अर्थ करूया. म्हणजे वाग्देवीने तिचं हे नाम इथं उल्लेख केलेला आहे, म्हणजे मनस्विनी आहे. ती मनस्विनी आहे म्हणजे तिला स्वतःची इच्छा आहे, त्याप्रमाणे ती वागते. पण तिला जे तिचं जे अस्तित्व आहे ललितांबिकेत, आपल्या बाबतीत म्हटलं तर आपण मनस्विनी आहे म्हणतो, आपण म्हणतो फार लहरी आहे. आपण ह्या शब्दासाठी हा शब्द वापरत असतो, मनस्विनी म्हणत नाही आपण तिला. आपण काय म्हणतो, फार लहरी आहे ती, एक एक दिवशी केले म्हणजे करती सगळं काम, नाही म्हणजे काही करत नाही बघा, नुसतं मोबाईल आणि टीव्ही याच्यामध्येच असते, नाहीतर शॉपिंग, याच गोष्टी चाललेल्या असतात. बऱ्याच सुनांच्या बाबतीमध्ये आपण असं बोलत असतो, मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलत असतो. एखाद्या मुली सुद्धा अशा असतात, घरात आईला मदत करायचं, ज्यावेळेस खरी गरज असते त्यावेळेस ही नेमकी बाहेर शॉपिंग केलेली असते. मग ती आई म्हणते काय करायचं, तिला म्हटलं आज माझं काम आहे का जरा, मला हे आज संकष्टी आहे, मोदक करायचे, जरा थांब की घरामध्ये, नाही नाही मला शॉपिंगला जायचं. म्हणजे मनस्वी, म्हणजे हा विचार नाही त्यावेळेस येत की बाबा खरंच आईला आज मदतीची गरज आहे ना, आज इतका वेळ इतके पाहुणे येऊन गेले, आता आईला ते मोदक केव्हा करणार, नाही ते केव्हा दाखवणार, करूया मदत, असा विचार येत नाही. पण ही स्वतः म्हणजे ही सुद्धा स्वतः तशाच विचारांची, स्वतंत्र विचारांची आहे. हे जरी असलं तरी तिचं जे अस्तित्व आहे ते अलौकिक आहे. आपलं तसं नाही हो, आपण सामान्य आहोत, सामान्य साधक, सामान्य भक्त, सामान्य जीव आहोत. आपल्याला तसं अलौकिक शक्ती कुठली आहे का, नाही, कारण ती नेहमीच ब्रह्मतत्वात असते, तेव्हा तिच्याकडे सगळंच आहे. ब्रह्मतत्व हे जे आहे त्यामध्ये ती सगळीच आहे. तिथे तिला दिव्य इच्छाशक्ती प्राप्त होते, तिच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा अस्तित्वाची तिला जाणीव होते, तिला स्वतःच्या प्रकृतीनुसार स्वभावाची जाणीव असते. म्हणजे तिला तिच्या प्रकृतीनुसार तिचा जो स्वभाव आहे त्यानुसार तिच्याकडनं सगळं, म्हणजे आपल्या भक्तांवरती कृपा करायची हा तिचा मूलभूत स्वभाव आहे. कारण मातेचं ममत्व आहे तिचं त्या भक्तांप्रत्यर्थ. नंतर काही वेळेला ती सांगते की झाडाझुड, म्हणजे काही श्लोकांमध्ये वर्णन आले बघा, ह्या झाडाच्या वृक्षाची फुलं जी आहेत ती आवडतात, त्या वृक्षामध्ये तिचा वास आहे, अशी पण वर्णन आलेली आहेत काही श्लोकांमध्ये, म्हणजे काही नामांमध्ये. पण इथं तिचं वास्तव्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी ती वेगळं आहे. निसर्गातच तत्वांवर समतल भावनेची जाणीव तिला आहे आणि त्या भावनेनं इच्छाशक्तीची ती पूर्तता करून घेत असते. म्हणजे तिच्या इच्छेनुसारच सगळं घडत असतं थोडक्यात. म्हणजे कारण ब्रह्म आहे ती, त्यामुळं तिची इच्छा जशी असेल तसंच सगळं घडत जाणार आहे, तसंच सगळं होत राहणार आहे. आणि हे सगळं जे घडतं म्हणजे तिच्या मनानुसार, मन हे अधीन आहे तिच्या स्वतःच्या, आणि त्यानुसार कृती घडत असतात. अर्थात हे सगळं आपल्या साधक भक्तांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर साधक भक्तांना सुद्धा त्यानुसार आध्यात्मिक प्रगती त्यांची होते, की त्यांच्या मनामध्ये तिच्याविषयीचे विचार जागृत होतात आणि मनाच्या संरचनेमध्ये तिला म्हणजे तिचं रूप जे आहे तो ब्रह्म साकार म्हणजे सगुण रूपामध्ये साकार करण्याचा तो भक्त प्रयत्न करतो, तो साधक प्रयत्न करतो. आणि इथं साधकाची अवस्था सुद्धा मनस्विनी असल्यासारखी होते, कारण त्याला आता बाकी काही नकोय, त्या ब्रह्माचं किंवा त्या परमात्म्याचं साक्षात दर्शन घडलं पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. म्हणजे ही मनस्वी इच्छा आहे, म्हणजे मन त्याच्या अधीन आहे की आता नाही, मला बाकी काही नकोय, मी बाकी सगळं सोडून आता फक्त मला तो राम केव्हा भेटणार आहे, मला त्या परमात्म्याचं दर्शन केव्हा होणार आहे, हे मला अपेक्षित आहे. मग भले बाकीचं काहीही असू दे, ही मनस्विता साधकामध्ये यायला पाहिजे. आणि हे ब्रह्म साकार करण्याचं सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य हीच ललितांबिका आपल्या साधकांना देत असते. आणि ती स्वतःही तशीच आहे, मनस्विनी आहे. त्यामुळं आपल्या भक्ताचं कल्याण करण्यासाठी, त्याला आत्मसाक्षात्कार घडवून आणण्यासाठी, त्याचं कल्याण करण्यासाठी, हित करण्यासाठी ती त्याला सहाय्य करते आणि त्याची प्रगती घडवून आणते. आणि त्याच्या समोर, म्हणून आपल्या गीतेमध्ये भगवंतांनी म्हणते की तुम्ही मला पत्र पुष्प फल जरी म्हणजे पाणी जरी तुम्ही मला अर्पण केलं, शंकराला तर नुसतं जलाच्या अभिषेक सुद्धा देवळांमध्ये असतं, एंट्रन्स करतानाच ते छोटे छोटे लोटे ठेवलेले असतात, ते भरून आत घेऊन जायचं आणि ओतायचं त्याच्या डोक्यामध्ये. म्हणजे असं काही ठिकाणी असतं. म्हणजे त्या जलाभिषेक की जेणे
आता तो जल अभिषेकच का, तर पाण्यामध्ये जो थंडाव्याचा गुणधर्म आहे, तर तो गुणधर्म त्या शिलामध्ये, म्हणजे त्या शिल म्हणजे तो पत्थर, म्हणजे आपण काय दगड, म्हणजे ज्या दगडापासून ते साळुंका बनवलेली असती, ती पिंडी बनवलेली असती, तर त्याला शांत व्हावं, थंडावा निर्माण व्हावा म्हणून जलाभिषेक करायचा. आता हा जलाभिषेक त्या शिवाच्या डोक्यावरती करतोय याची आपली कल्पना असते, पण त्याचबरोबर तो साधक हेही मागत असतो की हे देवा, माझं सुद्धा डोकं असं शांत राहू दे बाबा, मलाही कशाचा राग येऊ दे नको, लोभ येऊ दे नको, आसक्ती व्हायला नको. हे सगळं आपण त्याच्याकडे त्यासाठीच मागायचं. म्हणजे पत्र पुष्प फलम तोयम हे जे आहे ते नुसतं पाणी जरी वाहिलं तरी सुद्धा तो भगवंत तुमच्या समोर साक्षात प्रकटीकरण होणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष बघून, पण तेवढ्या आस्थेनं, तेवढ्या सहस्रद्ध भावनेनं आपण ते करायचंय. आणि म्हणून इथं तिचं हे मनस्विनी हे नाव आपल्याला दिसतंय. तर पुढचं जे नाव आहे 931 नंबरचं, त्याला मानवती म्हटलेलं. आता मानवती, आता तिचे मन जे आहे नैतिक किंवा बौद्धिक मूल्यांचं आहे. आता इथं मानवती म्हणजे ती थोर म्हणायचे. थोडक्यात या शब्दाचा अर्थ, मानवती या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा म्हटलं तर ती थोर म्हणायची आहे. काही जण असं म्हणतात, तू त्याला क्षमा करशी आई, पण मी मुळीच त्याला कधी क्षमा करणार नाही, दादा फार चुकलेलाच आहे, असं काही मुली वगैरे आपल्या आईला सांगत असतात. पण ती आई आहे हो, थोर म्हणायची असून ती त्या मुलाचे सगळे अपराध पोटात घालून त्याला क्षमा करणारच, त्याचं भलं चिंतणारच ती. आणि म्हणून इथं वाग्देवींचा जो उल्लेख केलेला आहे या ललिता देवींचा, वाग्देवींनी, तर तो मानवती असे थोर मनाची आहे ती, म्हणजे थोर मनाची आई. आई थोर तुझे उपकार, असं जे आपण गाणं म्हणतो की तिची, कारण तिचे उपकार आहेत आपल्यावरती, कारण ती थोर मनाने आपल्या बालकांच्या सगळ्या चुका पदरात घेत असते आणि त्याला काही कमी पडू नये. मुख्य तिचा उद्देश काय असतो, त्याला काही कमी पडू नये, त्याचं कल्याण व्हावं ही त्या मातेची अपेक्षा असते. कारण तिचा स्वभाव आहे, तिची ती वागण्याची शैली आहे आणि ही शैली अतिशय उंचावलेली आहे. म्हणून तिच्या मनाच्या गुणांमुळेच आपण तिला, म्हणजे हिची जे तिचा जो हा थोरपणा आहे त्यालाच आपण श्रीमाता, दैवी माता असं उल्लेख केलं जातं आणि ह्या स्वरूपामध्ये तिची पूजा केली जाते. आपण अगदी पहिल्या श्लोकापासून श्री माता, श्री महादेवी असं जे, म्हणजे असं जे वर्णन करतोय तिचं, म्हणजे ती मोठी सर्वोच्च माता आहे, सगळ्यांची माता आहे, स्वामिनी आहे, अशी ती माता आहे. त्यामुळे तिची ती माता असल्याने आपल्या भक्तांना करुणामय भावनेने जवळ करते, त्यांचं चुकांचं परिमार्जन करून घेऊन त्यांना क्षमापण करते. म्हणजे त्यांच्या मंत्रोच्चारणातील चुका सुधारून त्यांची पूजा फलद्रूप करण्याचे कारण तिच्याकडं मोठं मन आहे. आपण फक्त ह्या श्लोकाचा किंवा ह्या नामाचा जास्त विचार करूया, म्हणजे कारण आपण कसं माणूस आहे, चुका करणार, चुका होणार कदाचित. म्हणजे आपल्या मनामध्ये चुकून जरी आपण स्तोत्र म्हणत असताना, श्लोक म्हणत असताना चुकून एखादा विचार आला ना, तर आपल्या मुखातून चुकून काही शब्द वेगळाच म्हटला जातो. तुम्हाला अनुभव आहे की मला तरी बऱ्याच वेळ डोक्यात जर एखादा विचार आला तर तिथं असणाऱ्या शब्दाच्या ऐवजी एकदम कुठला तरी दुसराच, आपण ज्या विचारात असलो त्यातला एखादा शब्द तिथं घुसरला जातो. का? कारण आपलं मन हे चंचल आहे आणि ह्या चुका, ही चूक आहे आपली. आणि श्लोकामध्ये जो शब्द आहे तोच उच्चारायचा आहे हो आपल्याला. म्हणून मला तर अशी सवय, असं समजा चुकून झालं तर असं करायचं आणि तो शब्द पुन्हा उच्चारायचा. म्हणजे काय, चुकलंय माझं, मला कळतंय. आणि त्या चुका दुरुस्त करण्यासाठी ती काय करते, तिच्याकडे मोठं मन आहे आणि त्यामुळं तो जो भक्त आहे तो जे मंत्रोच्चारण करतोय, जे स्तोत्र म्हणतोय, जी स्तुती करतोय तिची, त्याचं पूजोच्चारणामध्ये, म्हणजे पूजा उच्चारण त्या पद्धती वापरतोय तो तिला प्रसन्न करून घेण्यासाठी, त्याच्यामध्ये जर काही चुका होत असतील तर त्या सगळ्या चुकांचं परिमार्जन करण्याची ताकद फक्त आणि फक्त या श्रीमातेमध्ये आहे. कारण ती आई आहे आणि थोर मनाची आहे. कारण पुत्राचे सहस्रापराध माता कायम आणि त्याचा खेद, व्यंकटेश स्तोत्रामध्ये म्हणजे तिला काही त्याचा खेद वाटत नाही, मातेला काही वाटत नाही, त्याचे अपराध किती असले तरी सुद्धा ती सगळं पोटात घालते आणि त्याचं कल्याण. कुठलीही आई आपल्या मुलाला कधीही वाईट, मुलाबाबत कधी वाईट चिंतत नाही, त्याचं कल्याण होऊ दे असंच प्रार्थना ती आपल्या
भगवंताकडे नेहमी करत असते. त्यामुळं मोठ्या मनाने ही ललितांबिका सुद्धा आपल्या लेकरांना म्हणजे भक्तांना त्यांना जवळ घेते आणि त्यांचं कल्याण कसं होईल, त्यांचं हित कसं होईल असं विचार करते. म्हणून मानवती असं म्हटलेलं, म्हणजे त्यांच्या हिताच्या कल्याणाचं असं त्यांच्या मनामध्ये प्रवृत्त त्यांना करते आणि त्यांच्याकडनं ते घडवून आणते. म्हणून त्याला मानवती, थोर मनाची असणारी आई असं तिचा उल्लेख या वाग्देवी करताना दिसतात. आता ह्या पुढचं जे नाव आहे ते म्हणजे महेशी. आता महेशी आहे, महिषी नाहीये बरं का, महेशी. म्हणजे महिषी म्हटलं तर म्हैस असा अर्थ होतो, पण इथं महेशी असा शब्द आहे. महेशी म्हणजे महेश्वर म्हणजे शिवशंकर आणि या महेश्वराची पत्नी म्हणून तिला महेशी असं उल्लेख केला गेलेला आहे. आता इथं महनीय महेश म्हणजे काय, मह म्हणजे मोठं, खूप मोठं, महान. आणि महे ईशी, ईशी म्हणजे ईश्वरी शक्ती. मोहनीय असणारी मोठी महान शक्ती म्हणजे महान ईश्वरी शक्ती म्हणजे महेशी असं आहे. म्हणजे महान, मोठी, महनीयता, मोठ्यात मोठेपणा, म्हणजे जे काही चांगलं आहे, मोठे आहे, महात्म्यशील आहे ते सगळं असणार. आणि ईशी म्हणजे ईश्वरी शक्ती. या दोन्हींचा इथं तिला सार्वभौम दर्जा प्राप्त झालेला आहे. म्हणून तिचं नाव महेशी असं केलेलं आहे. कारण की महनीय आहे, मोठी आहे, हेही शब्द, महा हा शब्द जोडलेले असे म्हणजे उपसर्ग लावलेले असे तिचे अनेक नावं आपल्याला बघितलेली आहेत आपण. महायागत्री आराध्या, महाक्रतू वगैरे असे बरेच शब्द तिच्या महाशब्दाने सुरुवात होणारे असे बरेच नामं आपण बघितलेले. म्हणजेच तिची महनीयता आहे, तिचा मोठेपणा तिचा आपल्याला दिसतो. ती महेश्वराची स्वामिनी आहे म्हणून तिला महास्वामिनी असं सुद्धा संबोधतात. अशी ही सर्वोच्च माता महेश्वराची पत्नी या स्वरूपात असते, तेव्हा तिला महेशी म्हणजे महनीयत असणारी, मोठी असणारी ईश्वरी शक्ती असा उल्लेख वाग्देवी इथं आपल्याला करताना म्हणजे महनीय शक्ती असणारी महेशी, महनीय अशी ईश्वरी शक्ती असणारी महेशी म्हणून तिचा उल्लेख केलेला आहे. आणि साध्या सोप्या शब्दात म्हणजे सरळ शब्दार्थ म्हटला तर महेशाची पत्नी म्हणजे महेश म्हणजे शंकर आणि इथं महेशी, महेशाची ईशी, ईशी म्हणजे ईश्वरी शक्ती. महेशाची ईश्वरी शक्ती कोण आहे तर ती म्हणजे पार्वती आणि ती त्याची पत्नी म्हणून तिला महेशी या नावानं वाग्देवी संबोधतात. पुढचं जे ह्या श्लोकातलं शेवटचं नाव आलेलं आहे ते म्हणजे मंगलाकृती. आता इथं मंगल आणि आकृती असं दोन शब्द आहेत. मंगल अधिक आकृती, मंगलाकृती असा शब्द आहे, म्हणजे असं नाव आहे मंगल आकृती. आता मंगल म्हणजे काय तर मंगल म्हणजे शुभ, चांगलं, आनंददायी असणार, आपल्याला छान वाटतं अशी गोष्ट म्हणजे मंगल. त्याला आपण म्हणतो ना मंगल सोहळा असं म्हणतो आपण. लग्न कार्याला मंगल सोहळा आमच्याकडे आहे, आमच्याकडे मंगल कार्य आहे, शुभमंगल सावधान म्हणतो. म्हणजे सगळं जे काही चांगलं आहे ते सगळं इथं घडावं अशी अपेक्षा असते आपल्याला. मंगल होऊ दे, चांगलं होऊ दे असं आपण म्हणत असतो. म्हणून या मंगल या शब्दामध्ये चांगलं, शुभदायी, आनंददायी असा अर्थ आहे. आपण एखाद्याला सवय असते बघा, काही काय मंगल आहे एकदम म्हणजे काय सगळं चांगलं आहे, आनंदात आहेत सगळेजण, खुश आहेत आमच्या घरामध्ये सगळेजण. आता इथं आकृती असा तो दुसरा, मंगल म्हणजे हा अर्थ बघितला. आता आकृती आहे तिच्या, त्या मंगल या नावापुढे आकृती असं जोडले गेलेलं आहे आणि मंगलाकृती असं नाम जातं. आकृती म्हणजे तिचा विग्रह, म्हणजे तिचं स्वरूप, म्हणजे सगुण रूपामधली तिची आकृती. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा फोटो असतो. कुठं ललिता देवीच्या हातामध्ये ते धनुष्य म्हणून ऊसाचं हे धरलेलं असतं, काही ठिकाणी कमळ दोन्ही हातामध्ये असतात, काही ठिकाणी दोन्ही बाजूला दोन हत्ती सोंडेमध्ये कमळ घेऊन उभे असलेले दाखवतात. प्रत्येक ठिकाणी या ललितांबिकेचं म्हणजे या भगवती देवीचं रूप वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे तिची आकृती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे, पण सगळ्यात गोष्ट म्हणजे या सगळ्या स्वरूपांमध्ये ती मूर्तीच जरी आपण बघितली म्हणजे तिच्या सगुण रूपात बघितलं, आपल्याला निर्गुण रूप काय आहे कशी आहे काही माहिती नाही. पण कधी ती आपल्या दैत्यांचा संहार करताना दिसते, कधी कधी आपल्या साधकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करते, कधी कधी ती शिवाबरोबर अर्धनारी नटेश्वरीच्या स्वरूपात दिसते. म्हणजे तिचं प्रत्येक वेगळ्या
वेगळं 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 स्वरूप आकृती आपल्याला बघायला म्हणजे सगुण रूपात ती आहे. पण ती ह्या सगळ्याच्या पलीकडे परत ब्रह्मस्वरूपामध्ये सुद्धा आहे. मग तिथं तर ती कशी आहे कुणालाही बघायला मिळालेली नाही आतापर्यंत. आपण फक्त कल्पना करतोय की ती ब्रह्मस्वरूप आहे, म्हणजे ती सगळे करणारी आहे. या तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्यांमध्ये सुद्धा ती आहेच असं आपण म्हणतोय. म्हणून ह्या स्वरूपामध्ये ती आपल्याला मूर्तींमध्ये ती बघायला मिळते. ती शुभतेच्या मूर्त स्वरूपात म्हणजे भद्र मूर्ती असं तिला म्हटलेलं. भद्र म्हणजे सुद्धा चांगलं. आपल्या पंचांग जर बघतो आपण केव्हा तेव्हा भद्रकाल केव्हा आहे, भद्रकाल म्हणजे चांगला काळ केव्हा आहे. काही वेळेला ते सांगतात की आत्ता जो कसला व्यथी काळात असतो, आणखीन काहीतरी म्हणतात की त्या बाहेर पडू नये. वैधृती व्यतिपात हा व्यतिपात वैधृती राहुकाल. रोजच्या पंचांगामध्ये बरेच जण राहुकालामध्ये अजिबात कुठल्याही कामाला बाहेर पडत नाही. काही जण अगदी तो भद्रकाल बघूनच बाहेर पडतात, अमृतकाल बघूनच बाहेर. हे जे काळ आहे ते त्यावेळेला ती जी स्थिती आहे ती सगळ्या ग्रहगोलांची स्थिती उत्तम असते आणि त्यामुळे त्यावेळेस आपलं कार्य सुद्धा योग्य प्रकारे पार पडतं. म्हणजे समजा आपल्या पत्रिकेमध्ये त्या काळामध्ये काही गोष्टी जर थोड्याशा जरी आपल्याला बाधित झालेल्या असतील, काही त्याच्यामध्ये बाधा निर्माण होणार असेल, तरी सुद्धा त्या काळाचा जो गुण आहे म्हणजे भद्रकालाचा गुण जो आहे त्यानुसार ती गोष्ट आपोआप सरळ मार्गानं पार पडते, बाधा निर्माण होत नाही. म्हणजे भद्रमूर्ती अशा स्वरूपामध्ये सुद्धा तिला संबोधलं गेलेलं आहे. म्हणजेच ती मंगलमय आहे. भद्रमूर्ती आहे म्हणजे काय, मंगलमय, चांगली आहे. सगळ्यात छान असं जे काय आहे रूप तिचं शुभ आणि चांगलं असं तिचं रूप आहे. म्हणजे भद्रकाली रूपामध्ये आहे. सर्व शुभ गोष्टींमध्ये ती सर्वोत्तम आहे. आता हे सर्वोत्तम असणं म्हणजे शुभ गोष्टी बऱ्याच असतात. आता रोज दारापुढे रांगोळी काढली, देवापुढे रांगोळी काढली, देवाजवळ दिवा लावला, देवाला छान छान फुलं वाहिली, या सगळ्या शुभ गोष्टीच आहेत ना. अंघोळ करून आलं की देवाला नमस्कार केला, स्तुती स्तोत्र केली, सगळ्या शुभ गोष्टीच आहेत. आपण सगळ्या करत असतो. मी अंघोळ करून आल्याशिवाय चहाचं पाणी सुद्धा घेत नाही, शुभ गोष्टच आहे ना. चांगल्याच गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत. पण या सगळ्या शुभ गोष्टींमध्ये ती सर्वोत्तम आहे. या सगळ्या गोष्टी ज्या ज्या चांगल्या आपण पण करत असतो, आपल्याकडनं कळत न कळत घडल्या जातात. वंशपरंपरागत पण आपल्याकडनं काही गोष्टी केल्या जातात. आपल्या घरामध्ये आपल्यावर ते संस्कार असतात ना, या सगळ्या शुभ गोष्टी आहेत. पण ती मात्र सर्वोत्तम आहे. या सगळ्यामध्ये उत्तम म्हणून जे काही आहे ते म्हणजे ही ललितांबिका आहे. तिचे स्वरूप शुभ आहे, ती मंगलमय तेजाचं स्वरूप तिचं आहे, मूर्त स्वरूप आहे. आणि त्याशिवाय ती शिवा बरोबर आहे. म्हणजे ती मंगलमयतेचं स्त्रोत आहे. म्हणजे मंगलमय स्त्रोत म्हणजे प्रवाह. म्हणजे मंगल जे आहे, शुभ जे आहे, त्या सगळ्याला प्रवाहित होण्याची जी शक्ती आहे ती म्हणजे ही ललितांबिकेची शक्ती आहे. म्हणजे ती आहे सर्वोच्च आणि सर्वोत्तम अशी तीच आहे. आणि मग आपोआपच अशी असणारी ही शुभदेवता जी आहे, भद्रकाली अशा रूपामध्ये असणारी ही जी आपली ललितांबिका देवी आहे, ही काय करते, ही आपल्या भक्तांना इच्छित वांछित अशा ज्या मनोकामना आहेत पूर्ण करण्यासाठी त्यांना सक्षम बनवते. आणि मग ती बुद्धी देते आपल्याला आणि त्यांचं मंगलही करते. बरेच दिवस एखाद्याचं लग्न ठरलेलं नसतं आणि मग अचानक काहीतरी असं होतं की आपोआप आपण म्हणतो ना की क्लिक झालं. मग त्या दोघांना क्लिक झालं की लगेच होकार आणि त्यांचे पुढचे सगळे काढणे होतात आणि लग्न ठरतं. मग आपण म्हणतो त्यांचा दोघांचा मंगल विवाह सोहळा पार पडणार आहे वगैरे अशा आपण पत्रिकेमध्ये वगैरे उल्लेख करतो. मग हे जे सगळं आहे म्हणजे हे करण्यासाठी, त्यांचं शुभ करण्यासाठी त्या दोन्ही मुलगा आणि मुलगी या दोन जीवांचं मंगल करण्यासाठी त्या दोघांनाही ती सद्बुद्धी देते, सक्षम बनवते. त्यालाही सांगते की अरे ती तुझ्यासाठी आहे नेमलेली, तीच तुझ्यासाठी योग्य आहे, तिचीच निवड तुझ्यासाठी आजपर्यंत तिथं वर स्वर्गामध्ये गाठ बांधलेली आहे, तू पसंत करून टाक. आणि तिलाही तसंच प्रेरणा मिळते की तोच तुझ्यासाठी आहे. स्वर्गामध्ये ब्रह्मदेवाने तुझी गाठ त्याच्याचीच बांधलेली आहे, गप हो म्हण. आणि मग हो म्हटलं की होकारांचे पडसाद घुमतात आणि मग आपोआप मंगल कार्य घडतं. म्हणजे ह्यासाठी सक्षम बनवणं जे आहे ते हे सगळं मंगल करण्याची बुद्धी प्रेरणा, ही सगळी प्रेरणादायी ऊर्जा देण्याचं काम ही सगळी
मंगल कार्य असणारी, ही मंगलमूर्ती असणारी अशी, म्हणजे गणपती जसा आहे विघ्नहर्ता मंगलमूर्ती चांगला असणारा असं तिचं स्वरूप जे आहे, तसंच ही ललितांबिका सुद्धा आहे. आणि त्या रूपामध्ये ती आपल्या भक्तांचं कल्याण करते, त्यांचं मंगल करते, हित करते. मंगल कार्य आहे म्हणजेच काय, चांगली कृती. आणि आपल्या भक्तांचं कल्याण करायचं कल्याणकारी स्वरूपात, अर्थात आपोआपच तिची ऊर्जा शक्ती तिथं कार्यरत होते. मग त्या वडिलांजवळ त्या लेकीचं लग्न करण्यासाठी किंवा त्या मुलाचं लग्न करण्यासाठी काहीही जोडणा नसते, तरतूद नसते, पण सहज तो आपल्या मालकांना म्हणतो की अहो आमच्या लेकीचं लग्न ठरलंय, पण माझ्याकडे आता काही दिसत नाही बा, पैशाची जोडणा होईल. मग तो लगेच मालक म्हणतो काय हरकत नाही, तुला मी पुढच्या 2 वर्षामध्ये तू फेड, मी तुला काही लोन वगैरे देतो, काही काळजी करू नको, लग्न कार्य मंगल कार्य व्यवस्थित पार पाड, असं तो त्याला देतो. म्हणजे ही प्रेरणा कोणी दिली, अर्थात ललितांबिका. म्हणजे सगळ्या साधक भक्तांना साधना करताना सुद्धा त्यांचं हित कसं साधू शकतो, त्यांचं कल्याण कसं होऊ शकतं, त्यांना आनंद कसा मिळू शकतो, यात ही मंगलाकृती असणारी, म्हणजे ही जी मंगलाकृती म्हटली म्हणजे ही शुभ असणारी ही जी आकृती आहे, ही सगुण रूपातली जी शक्ती आहे, तिची जी ऊर्जा आहे, ती सगळी ह्या सगळ्या कार्याला, या सगळ्या कृतींना कारणीभूत होणारी आहे. कार्य कारण तत्परा असं एका नामामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे ते कार्य जे घडणार आहे, ते मंगल कार्य घडणार आहे, त्याचं कारण काय आहे, तर तिची प्रेरणा असं तिथं अर्थ होऊ शकतो. म्हणजे भक्तांचे कल्याण करणे म्हणून तिची मंगलाकृती असं नाव वाग्देवी ठेवतायत. म्हणजे ती या सर्व गुणांचं मूर्त स्वरूप ती आहे. चांगल्या गुणांचं मंगल म्हणजे सर्व चांगलं असणारं शुभ असणाऱ्या गुणांची मूर्त स्वरूपामध्ये सगुण रूपामध्ये असणारी तिची आकृती, तिचं स्वरूप म्हणजे तिचं सगुण रूप जे आपण नेहमी आपल्या डोळ्यासमोर बघतो, ती म्हणजेच ही ललितांबिका आहे. आणि वाग्देवी तिला ह्या नावानं इथं संबोधतायत, ही मंगलाकृती असं तिथं नाव इथं त्यांनी आपल्याला उद्धृत केलेलं दिसतंय. आपणही तशाच मंगलाकृतीचं स्मरण आपल्या मनामध्ये कायम ठेवूया, कारण आपल्याला चांगलं बघणं वाटतं. मग त्या काली मातेचं वगैरे जे जीभ बाहेर काढलेलं वगैरे असे स्वरूप असलं तर आपल्याला सुद्धा बघायला जर नको वाटतं. पण जर समजा सुंदर हसतमुख स्मिताच्या चेहऱ्यावर असणारी अशी जर एखादी देवीची मूर्ती असेल तर आपल्याला बघायला बरं वाटतं. कर्नाटकला आपण गेलो तर त्या अन्नपूर्णेचं स्मितहास्य असणारा चेहरा आणि ते लखलखणारे डोळे वगैरे अगदी छान बरं वाटतं बघितलं की ती खूप सुरेख आहे असं आपण वर्णन करून सांगतो. म्हणजे ती आकृती, ते सगुण रूप खूप सुंदर आहे असं आपल्याला वाटून जातं. आणि त्या सगुण रूपामध्ये असणाऱ्या त्या देवीची आपण सदैव स्मरण करायचंय, पूजन करायचंय, तिचं नामोच्चारण करायचंय, योग्य प्रकारे मंत्रोच्चारण करून तिचे पूजन अर्चन करायचं आहे आणि तिला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून आपल्यासारख्या साधक भक्तांचं कल्याण होईल, भद्र होईल, चांगलं होईल, शुभ होईल, हीच अपेक्षा आपण करूया. आणि आज जे जे काय या एकाच श्लोकाचं नामांमधलं आपण अर्थ बघण्याचा प्रयत्न केला, जो अर्थ मला समजला तो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. जे काय चांगलं त्याच्यातला अर्थ असेल मला कळला असला तर तो सगळा तिच्या कृपेचे तोच पावती तुम्हाला आपल्याला मिळते आहे. आणि जे काय मला नाही कळलं ते मी काय सांगू शकलेले नाही, ते जे सगळं आहे ते माझं आहे, म्हणजे माझ्यातला अवगुण म्हणूया त्याला. आणि ही झालेली सेवा मी त्या भगवतीच्या चरणी हे सगळं अर्पित करते. आणि आपल्या सगळ्यांचं सुद्धा असं भद्र करण्याची प्रवृत्ती किंवा भद्र करण्याचं मन तिचं आपल्याप्रती येऊ दे, आपल्यावरती कृपा होऊ दे, हीच अपेक्षा करून आज आपण इथंच थांबूया. जय भगवती, जय जगदंबा, जय श्री ललिता.